स्पोर्ट्स पर शानदार साफ सुथरा प्रसारण। सौजन्य जी और उनकी टीम बहुत शानदार काम कर रही है। कैमरामैन ने शानदार तरीके से कैप्चर किया है। चारों अंपायर्स ने बहुत अच्छा काम किया। ಫಾಲ್ಕನ್ನ ಅಂತಾರಾಜ್ಯ ಮಟ್ಟದ ಕ್ರಿಕೆಟ್ ಪಂದ್ಯಾಟಕ್ಕಾಗಿ ಆಗಮಿಸಿದಂತಹ ತೆಕ್ಕದ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯರಂತಹ ಸತೀಶ್ ದೇವಾಡಿಗ ಅವರಿಗೂ ಕೂಡ ಹೃತ್ಪೂರ್ವಕ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಹುಸೇನ್ ಮಲ್ಪೆ ಅವರಿಗೂ ಕೂಡ ಹೃತ್ಪೂರ್ವಕ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಸಮೀಲಾ ಸ್ಪೋರ್ಟ್ಸ್ ವರ್ಲ್ಡ್ನ ಮಾಲಕ ಅವರಿಗೂ ಕೂಡ ಹೃತ್ಪೂರ್ವಕ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ವೇದಿಕೆ ದಯಮಾಡಿ ಆಗಮಿಸಬೇಕಾಗಿ ವಿನಂತಿಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. तो इस प्रकार चारों अंपायर्स जिसमें राघु ब्रह्मावर, दिनेश आचार्य और मुझे लगता है कि स्वरूप जी हैं और उसके अलावा प्रीतम, चारों अंपायर्स बड़े जाने माने पहचाने चर्चा में रहने वाले शानदार अंपायरों में गिने जाने वाले जिन्होंने इस क्रिकेट श्रृंखला में अपना योगदान दिया। और दूसरा सेमीफाइनल जो कि इस वक्त संघर्ष की ओर बढ़ने जा रहा है। वार्म अप कर रहे हैं सारे फील्डर्स। दर्शकों से खचाखच भरा हुआ मैदान जो कि बाउंड्री लाइन के बाहर जो विज्ञापन लगे उसके बाद दर्शक शांत होकर मैच का आनंद उठाने के लिए तैयार हो चुके हैं। अंपायर ने कहा कि जी हां टाइम ऑन होना चाहिए। डैरिन और प्रसिद्ध जो कि इस वक्त जिम्मेदारी को संभालने के लिए आ चुके हैं। डैरिन स्ट्राइक एंड पर। पिछले मैच में आपने देखा कि क्या जादूगरी की डैरिन ने, क्या बुद्धिमानी दिखाई और प्रसिद्ध 9 स्ट्राइक एंड पर रहे। उस छोर से अगर देखा जाए तो फ्रेंड्स बैंगलोर का ट्रम्प कार्ड कहिए एक ऐसा ऑलराउंडर जिन्हें सागर भंडारी कहते हैं। मुझे याद है पिछले इसी मैदान में सागर भंडारी ने जो कि मैन ऑफ द सीरीज का पुरस्कार जीता था और बाइक उनको पुरस्कार के रूप में प्रदान किया गया था। तो खेल शुरू हो चुका है। केआर के जो कि इस वक्त हमारे साथ मौजूद हैं, केआर के प्यार से बुलाया जाता है रामकृष्ण आचार्य जी जो कि मैच का आनंद उठा रहे हैं हमारे साथ बैठकर। और स्पोर्ट्स कनाडा के प्रोपराइटर हैं तो शानदार तरीके से पूरे कर्नाटक में जहां कहीं पर भी स्पोर्ट्स होता है, क्रिकेट होता है, पूरा लेखा जोखा आपको स्पोर्ट्स कनाडा में देखने को मिलेगा। बहुत बहुत स्वागत है उनका। दूर वाले छोर पर राघु ब्रह्मावर जी थोड़ा सा समय लेते हुए जो कि आश्वस्त होना चाहते हैं, संज्ञान ले रहे हैं कि क्या कुछ कमी तो नहीं रह गई है। शानदार प्रहार है। रात के लगभग टाइम आपको बता दूं कुल मिलाकर जी हां 7:35। शानदार मौसम, आकाश अंधेरों में डूबा हुआ, दूर दूर फ्लड लाइट की रोशनी जलाई गई है, उसकी दूधिया रोशनी मैदान पर फैली हुई है। सारे फील्डर्स अपनी जगह पर लेकर तैयार हुए। टॉस जीतने के पश्चात एकेएमएस टाउन ने पहले गेंदबाजी करने का फैसला किया। सागर भंडारी गेंद को लेकर तैयार हुए। उस छोर से गेंद बहुत अच्छी गेंद बीट कर गई बैट्समैन को और इसी के साथ बाल बच गए बैट्समैन। डैरिन थोड़ा सा ऑन साइड की दिशा में घुमाकर खेलना चाहते थे। विकेट कीपर ने बहुत ज्यादा जोरदार अपील करते हुए अंपायर को कहीं ना कहीं दबाव में लाने का प्रयास किया और शायद अंपायर तीसरे अंपायर से पूछना चाहते हैं। एंगल डिलीवरी थी, ब्लॉक होल में सेमीफाइनल जी ने दोबारा संकेत किया कि दूध का दूध और पानी का पानी करते हैं। तीसरा अंपायर जिम्मेदारी को निभाएगा और शायद इसी के साथ थोड़ा सा एक छोटा सा ब्रेक लिया जा रहा है क्योंकि तीसरे अंपायर कैप्चर किए गए दृश्यों को देखने के पश्चात निर्णय निकालेंगे कि बैट्समैन डैरिन जो इस वक्त जिनके लिए अपील की गई है वो खारिज होती है या सफल होती है। ಸೆಮಿಫೈನಲ್ ಹಾಗೂ ಫೈನಲ್ ಗೆ ಎರಡೂ ತಂಡಗಳಿಗೆ ಒಂದೊಂದು LBW ರಿವ್ಯೂ ಇರ್ತದೆ. ಆ ರಿವ್ಯೂ ಅನ್ನ ಈಗ ಪಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಟೌನ್ ಫ್ಯಾನ್ಸ್ AKMS ಹೆಮ್ಮಾಡಿ. नाटआउट सूचना बरता है। थैंक यू बहुत बहुत धन्यवाद। तो अंपायर ने नॉट आउट का संकेत किया और इस प्रकार बाल बच गए। डैरिन बहुत अच्छी गेंद थी। सागर भंडारी जी हां लेग बैक अंपायर ने किया 1 रन का, जी हां 1 रन बन चुका है। 1 रन बगैर किसी नुकसान के। अशरफ जो कि पिछले दिन से बहुत शानदार काम कर रहे हैं, स्कोरर की भूमिका अदा करते हुए उनके सहयोग से हम आपको रनों का लेखा जोखा दे रहे हैं। तो स्कोरर, कमेंटेटर और जो
डिजिटल स्कोरिंग है जो ऐप पर बैठे हुए हैं, उन सभी का सहयोग, मुझे लगता है कि इन सारे सहयोगों के साथ क्रिकेट श्रृंखला जो कि अच्छी बनती है। और सहयोग देना लेना बहुत जरूरी है, अच्छा होता है, टीम वर्क हो जाता है, तब जाकर क्रिकेट श्रृंखला को हम अपना 100% दे सकते हैं, ये बात बन जाती है। और इसीलिए मुझे ऐसा लगता है कि थोड़ा सा ब्रॉड माइंडेड होने की जरूरत है, तब जाकर कुछ और अच्छा कर सकते हैं। अंपायर थोड़ी देर के लिए रुके हुए हैं और फील्ड गेंदबाज सागर को वो समझा रहे हैं और अंपायर ने कहा कि टाइम ऑन किया जाना चाहिए। जी हाँ, सागर भंडारी जी के साथ अंपायर राघु ब्रह्मावर जी की एक लंबी बातचीत हो रही है, आखिर क्या मसला है ये समय बताएगा थोड़ी देर के बाद में। फील्डर्स थोड़े से स्तब्ध हैं, लेकिन फिर सागर भंडारी गेंद को लेकर तैयार हो रहे हैं अपने बॉलिंग मार्क की दिशा में। प्रसिद्ध स्ट्राइक एंड पर आ चुके हैं, दाएं और बाएं का कॉम्बिनेशन चल रहा है। डेरिन नॉन स्ट्राइक एंड पर रहे, प्रसिद्ध स्ट्राइक एंड पर, और गार्ड बदलकर सागर भंडारी अब राउंड विकेट करेंगे। ज्यादा दौड़ धूप नहीं करते हैं, रिलैक्स दौड़ लगाते हैं, गेंद को लाइन और लेंथ जिस पर ज्यादा ध्यान देते हैं और इस प्रयास में वो ज्यादातर सफल रहे। प्रसिद्ध स्ट्राइक एंड पर क्या कुछ होता है, ऑफ साइड पर लगभग 6 खिलाड़ी दायरे को घेर कर खड़े हैं। जी हाँ, शानदार क्षेत्ररक्षण है, चक्रव्यूह रचाया गया है। उच्च छोर से गेंद ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಆಗಮಿಸುತ್ತಿರುವಂತಹ ಹುಸೇನ್ ಮಲ್ಪೆ ಅವರಿಗೆ ಹೃತ್ಪೂರ್ವಕ ಸ್ವಾಗತ, ಅವರನ್ನ ನಮ್ಮ ಮುಖ್ಯ ವೇದಿಕೆ ಕರೆದುಕೊಂಡು ಬರಬೇಕಾಗಿ ಕೇಳಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ। थैंक यू, बहुत बहुत धन्यवाद। तो प्रसिद्ध मेरिट के ऊपर शुरुआत में खेलना चाहते हैं। गेंद को देखा, लंबाई में लेंथ में कुछ ज्यादा थी, हाफ वाली पर धीरे से लिया, गेंद को धीरे से पुश कर दिया, कवर की दिशा में 1 रन चुरा लिया। और इसीलिए कोचेस आपको समझाते हैं कि मेरिट के ऊपर अगर आप खेलो, यानी कि जिस तरह से गेंद आई उसके अनुकूल आपको स्ट्रोक लगाना है, तब रन का फ्लो भी प्राप्त होता है, सिंगल्स भी बनते हैं। उस छोर से गेंद सागर भंडारी की गेंद ऑन साइड पर पुल कर दिया, फील्डर क्या गेंद को रोक पाएंगे, उन्होंने प्रयास किया लेकिन गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाकर लुढ़क गई है। शानदार स्ट्रोक है और ये कमाल का चौका, इस शानदार चौके के प्रायोजक थे गोल्डन ट्रॉफी 2023। ಈಗಾಗಲೇ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಆಗಮಿಸಿದಂತಹ ನಂಜಪ್ಪ ಕೋಸ್ಟಲ್ ಗಾರ್ಡ್ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟರ್ ಹಾಗೂ ವಾಲಿಬಾಲ್ ತರಬೇತುದಾರರು ಅವರಿಗೆ ಹೃತ್ಪೂರ್ವಕ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದಾವೆ। क्या कमाल का स्ट्रोक है, रिप्ले में देखा जा सकता है कि डेरिन ने कितनी खूबसूरती के साथ थोड़ा सा हाफ वाली पर लेकर तिरछा कलाइयों का बेहतरीन उपयोग करते हुए गेंद को ऑन साइड की दिशा में वाइडिश मिड विकेट क्षेत्र में ड्राइव कर दिया 4 रनों के लिए। प्लेसमेंट के साथ पिच से और हवा में कुछ मूवमेंट लेने का जो प्रयास सागर कर रहे हैं, शायद उतना न मिल रहा हो, उस छोर से वो गेंद को लेकर दोबारा तैयार हुए। और विकेट ऑन साइड पर घुमा दिया, लेकिन इस बार स्क्वायर लेग के फील्डर ने बहुत जल्दी गेंद को रोकने में वो सफल हो गए। हालांकि थोड़ा शरीर का संतुलन बिगड़ गया, जैसे तैसे उन्होंने जल्दी हाथ को आगे ले आते हुए गेंद को अंदर की तरफ यानी कि थोड़ा आगे की तरफ ढकेल दिया। 1 रन चुराने का अवसर बैट्समैन के पास, इस के 7 रन बढ़कर पहुंच चुका है। कुल मिलाकर ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಆಗಮಿಸಿರುವಂತಹ PN ನಾರಾಯಣ್ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ವಾಲಿಬಾಲ್ ತರಬೇತುದಾರ ಅವರಿಗೆ ಹೃತ್ಪೂರ್ವಕ ಸ್ವಾಗತ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ। ಅದೇ ರೀತಿ ನಂಜಪ್ಪ ಕೋಸ್ಟಲ್ ಗಾರ್ಡ್ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟರ್ ಅವರು ಕೂಡ ಹೃತ್ಪೂರ್ವಕ ಸ್ವಾಗತ। 7 for 1 प्रसिद्ध के लिए गेंद, क्या खूबसूरत स्ट्रोक है, और गेंद को देखा, टप्पा खाने के बाद आते उछाल के साथ आई, उस उछाल का फायदा उठा लिया, आने दिया बल्ले पर, फिसलने दिया और महिम साथ स्पर्श देते हुए गेंद को उन्होंने गेंद को कट कर दिया। जब तक थर्ड मैन में फील्डर गेंद को गली में डीप में जाकर फील्ड कर पाते, आसानी के साथ बैट्समैन 1 रन पूरा कर चुके हैं। रन बढ़कर 8 पर, कोई क्षति नहीं हुई है। डेरिन स्ट्राइक एंड पर आ चुके हैं। उस छोर से गेंद ऑन साइड पर घुमाकर खेलने का प्रयास, थोड़ा सा बीट हो गए, थोड़ी सी हार निकाली सागर भंडारी ने, लेकिन उसको अंपायर ने नजरअंदाज कर दिया। इसी के साथ ओवर समाप्त हो चुका है। तो पहले ओवर की समाप्ति पर कुल मिलाकर रन बन चुके हैं 9 बगैर किसी नुकसान के। डेरिन और प्रसिद्ध जो कि एक योजना बनाकर संकल्प के साथ उतर चुके हैं कि वो एक अच्छी पारी खेलेंगे, अपने टीम को यानी कि लुमैक यूनाइटेड चैलेंजर्स को निश्चित तौर पर एक अच्छा लक्ष्य देने का वो प्रयास करेंगे, लगभग सफल होते हुए दिखाई पड़ रहे हैं। पहले ओवर में 9 रन, AKMS के सारे फील्डर्स एकत्रित होकर एक दूसरे का हौसला बढ़ाने के लिए उन्होंने एक झुंड काफिला बना लिया, फिर एक दूसरे का हौसला बढ़ाते हुए तैयार हो गए, अपने प्लेसमेंट की दिशा में जा रहे हैं। और उस छोर पर दोबारा डेरिन स्ट्राइक एंड पर आ चुके हैं। गेंदबाजी के लिए मुझे लगता है कि अब AKMS की तरफ से ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಆಗಮಿಸಿದಂತಹ ಇಬ್ರಾಹಿಂ ಗೋಳಿಕಟ್ಟೆ ವಾಲಿಬಾಲ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಕಮಿಟಿಯ ಕರ್ನಾಟಕದ ಅಧ್ಯಕ್ಷ ಅವರಿಗೆ ಹೃತ್ಪೂರ್ವಕ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದಾವೆ।
थैंक यू डीजे। अभी गेंद को लेकर तैयार, फील्ड प्लेसमेंट आपको बता दें। तो अभी गेंदबाजी के लिए आ चुके हैं और रिकॉर्ड आपको बता दें, कीर्तिमान अभी के कैप्टनशिप में बिल्कुल उनके कैप्टनसी में लगातार कई श्रृंखलाओं को जीतने का श्रेय वो रखते हैं, अभी जिस तरह से पहले कप्तानी किया करते थे। इस छोर से गेंद और विकेट, बहुत अच्छी गेंद बीट कर गई बैट्समैन को और विकेट कीपर गेंद को हालांकि संभाल नहीं पाए, बैकअप कर रहे फील्डर ने गेंद को उठा लिया और जो रन चुराना चाहते थे बैट्समैन वापस लौट गए, अपने बढ़ते हुए कदमों को क्रीज की दिशा में पहुंचा दिया, सुरक्षित कर लिया। रन नहीं मिलेंगे, रन अभी भी 9 पर पहुंच चुका है, जी हाँ 9 पर स्थिर है। और कमाल की गेंद थी और मुझे लगा कि शायद गेंद स्टंप्स पर जाकर गिरी थी, लेकिन गिल्लियां नहीं उड़ी और इसीलिए भाग्य का साथ डैरिन को दोबारा मिल चुका है। यह गेंद और विकेट डैरिन के लिए आक्रामक तरीके से थोड़ा सा पीछे हटे, रूम बनाकर गेंद को खेलने का प्रयास किया, इनसाइड आउट करना चाहते थे लेकिन पूरी तरह से चूक गए, बाई का संकेत किया, गेंद की रफ्तार ज्यादा थी और इस प्रयास में बीट हो गए। 1 रन लेने का अवसर, रन बढ़कर पहुंच चुका है 10 पर। 10 रन बगैर किसी नुकसान के। एक एमएस के सारे फील्डर्स पोजीशन लेते हुए अब प्रसिद्ध स्ट्राइक एंड पर आ चुके हैं। उनके लिए ऑफ साइड पर अगर देखा जाए जो फील्ड प्लेसमेंट रखा गया है, फील्ड पोजीशन बैकवर्ड पॉइंट है, कवर एक्स्ट्रा कवर पर एक खिलाड़ी तैनात है, मिड ऑफ वर्थ दायरे के अंदर एक खिलाड़ी है, तो सारे फील्डर्स तैनात। ओ देखिए गेंद, बहुत अच्छी गेंद, इस बार बहुत कमाल की गेंद थी, बैट्समैन बच गए बाल बहुत शानदार गेंद थी। अभी की ये गेंद मानो एक ऐसा तीर छोड़ दिया था जिसका जवाब नहीं था बैट्समैन के पास, उसको थोड़ा सा घूमकर पैरों को थोड़ा आगे लेकर आ गए, विकेटों को कवर किया, ऑन साइड की दिशा में कलाई के सहारे से खेलना चाहते थे और पैरों से टकराई, अंपायर ने बाई का संकेत किया, हालांकि बहुत नजदीकी मामला लग रहा था, फिर अंपायर ने सोचा कि स्टंप्स को छोड़कर निकल रही थी, बेनिफिट ऑफ डाउट बैट्समैन के फेवर में। अभी गेंद को लेकर तैयार हुए, प्रसिद्ध के लिए गेंद ड्राइव किया, प्लेसमेंट नहीं कर पाए, नॉन स्ट्राइक एंड के बैट्समैन और जी हाँ प्रसिद्ध थोड़ा सा जल्दबाजी में आगे निकल गए थे और फील्डर ने गेंद को उठाकर मिड ऑफ पर गेंद को नॉन स्ट्राइक एंड की दिशा में थ्रो कर दिया। बैकअप कर रहे फील्डर बिल्कुल मुस्तैद थे, उन्होंने गेंद को उठा लिया, रन देने का अवसर नहीं है। तो आकाश अंधेरों में डूबा हुआ है, दूर दूर आकाश अंधेरों में डूबा हुआ, नेशनल हाईवे में वाहनों का आना जाना दिखाई पड़ रहा है। इस छोर से गेंद दोबारा बैट्समैन को बीट करके डैरेन थोड़ा सा बाहर निकलकर लेग स्टंप को छोड़कर बहुत ज्यादा बाहर निकल गए, गेंद को कहीं ना कहीं ऑफ साइड में स्क्वायर ऑफ द विकेट खेलने के प्रयास में बीट हो गए और उसको देखते हुए अभी की जो योजना बना रहे हैं, जो पैतरा इस्तेमाल कर रहे हैं, जिस तरह से बुद्धिमानी से वो गेंदबाजी कर रहे हैं, वो उसमें सफल दिखाई पड़ रहे हैं। गेंद को एक एंगल के साथ वो अंदर की तरफ लाने का प्रयास कर रहे हैं, बिल्कुल उस टो की दिशा में, उस पैरों की दिशा में जहां पर बैट्समैन को शरीर के पास इतना आसान न हो खेलने के लिए, उस प्रयास में। ओ द विकेट, दोबारा ये गेंद बीट कर गए बैट्समैन को, बहुत अच्छी गेंद थी और क्या बात है, शानदार गेंद। ऐसा लगा कि बल भर के लिए कि बैट्समैन शायद थोड़ा सा परेशान में पड़ गए हो, लेकिन ऐसा हुआ नहीं, बाल बच गए, माफ कीजिएगा। इसी के साथ ओवर समाप्त हो चुका है। तो कुल मिलाकर 2 ओवर के समाप्ति पर रन आपको बता दें 11 रन बन चुके हैं, 11 विदाउट लूजिंग यानी विकेट्स बगैर किसी नुकसान के 11 रन बन चुके हैं और मेडन ओवर रहा अभी का। क्या बात है, शानदार मेडन ओवर और इसीलिए सारे फील्डर्स ने उनका हौसला बढ़ाया, उनकी पीठ को थपथपाया कि शानदार गेंदबाजी उन्होंने की है। डीजे थैंक यू डीजे। सागर भंडारी दोबारा आक्रमण पर आ चुके हैं, कोटे का दूसरा और पारी का तीसरा ओवर लेकर आ रहे हैं। कुल मिलाकर 11 रन बन चुके हैं। उस छोर से उनकी गेंद प्रसिद्ध स्ट्राइक एंड पर है, बाएं हाथ के बैट्समैन, फील्डिंग में ज्यादा परिवर्तन नहीं। ये गेंद ऑफ स्टंप के बाहर थी और प्रसिद्ध ने कुछ अलग करने का प्रयास किया। जैसा मैंने कहा कि आपको मेरिट पर खेलना बहुत जरूरी हो जाता है ताकि आपको फ्लो प्राप्त हो, लेकिन थोड़ा सा अलग करने का प्रयास प्रसिद्ध का, ऑफ स्टंप के ज्यादा बाहर थी, एक लेंथ से गेंद तेजी के साथ उठती हुई गेंद जिसको ऑन साइड की दिशा में
मोड़ने का प्रयास घुमाकर, लेकिन पूरी तरह से मिस करके विकेट कीपर ने गेंद को गैदर कर दिया और सागर भंडारी दोबारा दूर वाले छोर से तैयार हुए। राउंड विकेट लगातार दूसरी बार बैट्समैन को बीट करते हुए, और इस बार लोमैक यूनाइटेड चैलेंजर्स के दोनों बल्लेबाजों को सोचना होगा कि सामने वाली टीम AKMS की टीम है, तो आपको स्कोरबोर्ड पर कितना बड़ा लक्ष्य बनाना होगा और इस लक्ष्य को बनाने के लिए क्या करना होगा, क्योंकि पिछला ओवर मेडन रहा, निर्धारित 6 ओवर्स का मैच है। अगर रन्स गेंदें डॉट में तब्दील होती गई तो फिर आने वाले बैट्समैनों पर परेशानी ज्यादा होगी, दबाव बढ़ेगा। उस छोर से गेंद राउंड विकेट, इस बार क्या बात है, बहुत अच्छा स्ट्रोक, अच्छी तकनीक के साथ। क्रिकेट की जो तकनीक होती है, फ्रंट फुट पर पैर और बल्ले को साथ में ले आकर बल्ले का मुंह खोलते हुए गेंद को धीरे से कवर की दिशा में, एक्स्ट्रा कवर की दिशा में पुश भर कर दिया बैट्समैन प्रसिद्ध ने। 1 रन से अपने आप को नॉन स्ट्राइकर बना लिया, जबकि नॉन स्ट्राइक एंड पर पहुंचने के पश्चात स्ट्राइक एंड पर डैरिन एक योजना बनाकर शायद आक्रामक बल्लेबाजी में वो विश्वास करते हैं, लेकिन क्या उन्होंने बल्ले को धार कर लिया, देखने वाली बात है। एक अच्छा मुकाबला सागर भंडारी और डैरिन के बीच में। उस छोर से गेंद और विकेट, ये गेंद और बेखौफ गेंद को उछालने का प्रयास, थोड़ा सा ब्लाइंड शॉट था, तकनीक कुछ ज्यादा अच्छी नहीं रही, पैरों का मूवमेंट नहीं था, गेंद के ऊपर नहीं आ पाए और पूरी तरह से अचानक थोड़ा सा ऑन दी अप खेलने के प्रयास में बीट हो गए, लाइन से पूरी तरह से अलग रह गए। गेंद ऑफ स्टंप के ज्यादा बाहर थी और इस वजह से कहना होगा कि सागर भंडारी चुन चुन कर ऐसी गेंदों को लगा रहे हैं, ढूंढ कर ला रहे हैं बैट्समैन को परास्त करने के लिए। वो छोर से गेंद इस बार लेंथ को थोड़ा ज्यादा किया, स्टंप्स की दिशा में ब्लॉक होल में डालने का प्रयास, स्लॉट में गिरी, जिसको ऑन साइड की दिशा में तिरछा खेल दिया बैट्समैन ने। डैरिन ने 1 रन लेने का अवसर मिलेगा, इस एक के साथ रन बढ़कर पहुंच चुका है, कुल मिलाकर 13 पर बगैर किसी नुकसान के। काफी शिथिलता से रन्स बन रहे हैं, धीमापन है रन गति में। ये तीसरा ओवर प्रगति पर है और मुझे लगता है कि एक्सीलेटर पर पांव दबाने की जरूरत है इस वक्त लोमैक को, वरना बड़ा लक्ष्य शायद ही वो बना पाए। लेकिन क्या ऐसा अवसर गेंदबाज देंगे? सागर भंडारी तैयार हुए, राउंड विकेट उनकी गेंद, बहुत अच्छी गेंद, बीट कर गई बैट्समैन को। कहां से ढूंढ ढूंढ कर सागर ने गेंदों को निकालते हैं, अपने तरकश में कैसी कैसी तीरों को रखते हैं। बैट्समैन थोड़ा सा गेंद को धीरे से पुश करने के प्रयास में बीट हो गए, विकेट कीपर ने गेंद को संभाल लिया। ओवर समाप्त हो चुका है, तो कुल मिलाकर ओवर की संख्या बढ़कर पहुंच चुकी है 3 पर। 3 ओवर के समाप्ति पर रन्स बन चुके हैं 13 बगैर किसी नुकसान के, 13 विदाउट लॉस। ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಆಗಮಿಸಿರುವಂತಹ ಹಿರಿಯ ರಾಜಕೀಯ ಮನಸ್ಸುಗಳು, ಸಮಾಜ ಸೇವಕರು ಆದಂತಹ ಮಲಯಾಳಿ ಶಿವರಾಮ ಶೆಟ್ಟಿ ಇವರಿಗೆ ಹೃತ್ಪೂರ್ವಕ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಅವರು ವೇದಿಕೆ ಬರಬೇಕಾಗಿ ಕೇಳಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. थैंक यू डीजे, बहुत बहुत धन्यवाद। तो आइए रोमांच को थोड़ा सा और बढ़ाते हैं। हमारे अतिथि, मुख्य अतिथि, गेस्ट जो कि पधार रहे हैं, बार बार दूर दूर से उनका वाहनों का आना देखने का मौका मिल रहा है, उनका हृदय से स्वागत करते हैं। इस क्रिकेट श्रृंखला की गरिमा को आपने बढ़ाया निश्चित तौर पर, हमारे इस बड़े मंच की शोभा को बढ़ाइएगा प्लीज। इस छोर से अभी गेंद को लेकर तैयार हो रहे हैं, कोटे का दूसरा पारी का चौथा ओवर लेकर लोमैक यूनाइटेड चैलेंजर्स के बल्लेबाज तैयार। डैरिन को आक्रामक तरीके से उछालने का प्रयास, लेकिन पूरी तरह से मिस कर गए, गेंद आसानी से बल्ले पर नहीं आ रही है और इस वजह से डैरिन को सोचना होगा कि क्या किया जा सकता है। जब पूरी तरह से जो मोमेंटम नहीं मिल रहा है तो उसके लिए शायद थोड़ा सा समय, लेकिन फॉर्मेट छोटा है, समय लेने का आपके पास उतना ज्यादा समय नहीं है। अभी की गेंद ऑन साइड पर, गेंद को घुमाकर खेल दिया, गेंद लॉन्ग लेग क्षेत्र में जा रही है, फील्डर गेंद का पीछा कर रहे हैं जब तक वो गेंद को उठाकर समेट कर थ्रो कर पाए। डैरिन ने दूसरा रन पूरा कर लिया है, तेज कदमों के साथ दूसरा रन पूरा हो चुका है। तो लोमैक यूनाइटेड कितना बड़ा लक्ष्य बना पाएगा, देखने वाली बात होगी। उडुपी की लोमैक यूनाइटेड चैलेंजर्स जो कि नए क्रिकेटरों को, नए स्किल्स को, नए टैलेंट को एक स्टेज प्रदान करती है। आइए इस गेंद पर आते हैं। ये गेंद बहुत अच्छी गेंद, बीट कर गई बैट्समैन को, अभी ने विश्वास के साथ अपील किया, फील्डरों ने साथ दिया और मजबूर किया अंपायर को कि वो अपनी उंगली को उठाएं और लेग बिफोर द विकेट करार दे। इसी के साथ यह विकेट गिर चुका है, बैट्समैन आउट होकर लौट रहे हैं।
थैंक यू डीजे, थैंक यू। तो फाल्कन क्लब ने क्या शानदार क्रिकेट श्रृंखला बनाई है। बड़े मंच के बगल में अगर आप देखो दोनों ओर डांसिंग डॉल और स्माइलिंग डॉल कहें तो गलत ना होगा, जो दर्शकों का मनोरंजन कर रहे हैं खास तौर पर उस डीजे की शानदार धुन पर। इस वक्त लोमैक यूनाइटेड चैलेंजर्स जो कि थोड़ा सा बैकफुट पर अभी शानदार गेंदबाजी कर रहे हैं। और जैसा मेरी बात अधूरी रह गई कि लोमैक यूनाइटेड एक ऐसी टीम है जिसने पूरे उडुपी और मैंगलोर के उन चुने हुए शानदार प्लेयर्स को, खिलाड़ियों को अवसर दिया, एक प्लेटफॉर्म दिया और अपनी टीम में शामिल करते हुए एक शानदार टीम वो बना चुके हैं। एक तरह से उन अलग अलग युवा खिलाड़ियों को यह अवसर है कि वो अपने स्किल का प्रदर्शन करे, इसलिए हैट्स ऑफ कहते हैं लोमैक यूनाइटेड चैलेंजर्स को कि क्या शानदार काम वो कर रहे हैं। क्योंकि ऐसे स्किल, इस एक तरह से कहावत में अगर कहा जाए तो हीरे की परख जौहरी ही जानता है, और एक तरह से जौहरी का काम कर रहे हैं लोमैक यूनाइटेड चैलेंजर्स। उस छोर पर बैट्समैन गौरी स्ट्राइक एंड पर हैं। अभी ने पहला ओवर मेडन किया, विश्वास इतना बढ़ गया है। आइए पहले इस गेंद पर आते हैं। ओवर द विकेट, गेंद को ऑफ साइड, लगभग ऑफ स्टंप के लाइन के, जी ऑफ स्टंप के सीध पर थी, उसको ऑन साइड की दिशा में गौरीश ने खेल दिया। अच्छा स्ट्रोक है, कलाइयों का बहुत अच्छा इस्तेमाल कर रहे हैं। एक रन के साथ कुल योग बढ़कर पहुंच चुका है 16 पर, 1 विकेट के नुकसान पर। तो अभी ने पहला ओवर मेडन किया और मानो उनका विश्वास एक शिखर की तरफ बढ़ता जा रहा है। दूसरे ओवर में उन्होंने डैरिन को चलता कर दिया, उसके पश्चात अभी आक्रमण उनका जारी है और गेंदों में इतना पैनापन है, ऐसा लग रहा है कि कोई जहरीली तीर वो छोड़ रहे हैं। ओ विकेट, ये गेंद प्रसिद्ध ने गेंद को उछाल दिया, थोड़ा सा बॉलर्स बैक ड्राइव था, लॉफ्ट किया था, हवा में थी, ऐसा लगा कि शायद कैच हो सकती है, न मालूम क्या हुआ। हालांकि गेंदबाज ने फॉलो थ्रू में गेंद को कैच करने का प्रयास किया लेकिन वो मिस कर गए। गौरीश ने आकर कुछ बातों को समझा दिया अपने बैट्समैन साथीदार को और रन्स अभी भी वहीं पर स्थिर है। 16 for 1, 16 रन से 1 विकेट के नुकसान पर सागर भंडारी अपने गेंदबाज का हौसला बढ़ा रहे हैं। इस छोर पर दोबारा गेंद को लेकर गेंदबाज अभी तैयार। अभी की गेंद ऑन साइड पर प्लेसमेंट के साथ, क्या खूबसूरत स्ट्रोक है इस बार प्रसिद्ध का, लेकिन पूरी तरह से प्लेस नहीं कर पाए। कदमों का अच्छा इस्तेमाल और कलाइयों का बेहतर इस्तेमाल करते हैं। गेंद को खूबसूरती के साथ मोड़ दिया ऑन साइड की दिशा में, 1 रन खाते में और इसी के साथ ओवर समाप्त हो चुका है। अंपायर संकेत कर रहे हैं कि थोड़ा सा टाइम को स्टॉप करें, थोड़ा सा। जी हाँ, ओवर की संख्या बढ़कर 4 पर पहुंच चुकी है। कुल मिलाकर 4 ओवर की समाप्ति पर 17 रन बन चुके हैं, 1 विकेट के नुकसान पर। 17 for 1। थैंक यू डीजे, थैंक यू डीजे को बहुत बहुत धन्यवाद। हालांकि पिछले 2 दिनों से वो शानदार धुन बजा रहे हैं, अभी और मौका मिलेगा क्योंकि दोबारा दोहरा दूं कि ये तो अभी ट्रेलर है, ये तो अभी झांकी है, पिक्चर अभी बाकी है। उस छोर पर अंपायर तैयार हो रहे हैं। तो एक और मुख्य अतिथि श्री गौतम शेट्टी जी पधार रहे हैं, उनका हृदय से स्वागत करते हैं। और हालांकि कार का कांच ऊपर है तो उनको शायद सुनाई ना दे रहा हो, जब बाहर निकलेंगे दोबारा उनको सुनाते हैं। इस छोर से गेंद को लेकर गेंदबाज तैयार हो रहे हैं। फासू की गेंद इस बार बैकफुट पर गए, गेंद को धीरे से चॉप किया, क्या कमाल का स्ट्रोक है, 1 रन चुरा कर खाते को बढ़ाया। तो श्री गौतम शेट्टी जी का हृदय से स्वागत है। बड़े प्यारे, बिल्कुल डाउन टू अर्थ उस बड़े मंच की ओर बढ़ रहे हैं, उनका हृदय से स्वागत करते हैं इस क्रिकेट श्रृंखला में। क्रिकेट को हमेशा प्रोत्साहन देने वाले गौतम शेट्टी जी पधार चुके हैं, स्वागत है आपका। से गेंद को लेकर दोबारा गेंदबाज तैयार हो रहे हैं। अंतर्राज्य मट्टದ लहरा रही है आकाश के उस अंधेरों में, दूर वाले छोर से गेंद
इस बार फ्रंट फुट पर गेंद को खेल दिया फील्डर की दिशा में जो कवर में मौजूद थे, उन्होंने गेंद को कैच कर लिया है। शानदार कैच है, तो पर उछल कर मानो पैरों में स्प्रिंग लगा हो। इसी के साथ एक और विकेट का पतन। ಅಂತಾರಾಜ್ಯ ಮಟ್ಟದ ಕ್ರಿಕೆಟ್ ಪಂದ್ಯಾಟ ಫಾಲ್ಕನ್ ಗೋಲ್ಡನ್ ಟ್ರೋಫಿಗಾಗಿ ಆಗಮಿಸುತ್ತಿರುವಂತಹ ಟಾರ್ಪೆಡೋ ಸಂಸ್ಥೆಯ ಹಿರಿಯರು ಕೂಡ ಅದೇ ರೀತಿ ಟಿಸಿಯ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂತಹ ಕ್ರೀಡಾ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಸ್ವತಃ ಕ್ರೀಡಾಪಟು ಆದಂತಹ ಗೌತಮ್ ಶೆಟ್ಟಿ ಕುಂದಾಪುರ ಅವರಿಗೆ ಹೃತ್ಪೂರ್ವಕ ಸ್ವಾಗತ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದಾವೆ. ಅವರು ವೇದಿಕೆ ತರಬೇಕಾಗಿ ವಿನಂತಿಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾವೆ. ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಆಗಮಿಸುತ್ತಿರುವಂತಹ ಟಿಸಿ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಟಾರ್ಪೆಡೋ ಸಂಸ್ಥೆ ಹಿರಿಯರು ಆದಂತಹ ಸ್ವತಃ ಕ್ರೀಡಾಪಟು ಆದ ಗೌತಮ್ ಶೆಟ್ಟಿ ಕುಂದಾಪುರ ಅವರಿಗೆ ಹೃತ್ಪೂರ್ವಕ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. थैंक यू डीजे। पासू गेंद को लेकर तैयार हो रहे हैं। वो छोर से गेंद और विकेट, ये गेंद इस बार ऑन साइड की दिशा में घूमकर स्वीप कर दिया गेंद को। बढ़िया स्ट्रोक, मिड विकेट क्षेत्र में गेंद जा चुकी है। एक रन लेने का अवसर बैट्समैन के पास और इस एक रन के साथ कुल योग बढ़कर पहुंच चुका है 17 पर 17 रन 19 माफ कीजिएगा 19 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स 19 फॉर 2 19 रन 2 विकेटों के नुकसान पर। प्रसिद्ध अभी भी स्ट्राइक एंड पर मौजूद हैं और वो प्रयास कर रहे हैं कि अपने टीम को एक बड़ा लक्ष्य दें, लेकिन ऐसे में जिस तरह से गेंदबाजी चल रही है वो बहुत जबरदस्त। उस छोर से वासु का आक्रमण, राउंड विकेट, यह गेंद फुल टॉस थी, ड्राइव किया गेंद को, बहुत खूबसूरत स्ट्रोक, कवर में डीप में जा चुकी है। सिर्फ एक रन लेने का अवसर मिलेगा बैट्समैन को। एक रन के साथ रन अब बढ़कर पहुंच चुका है 20 पर 20 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स 20 रन 2 विकेटों के नुकसान पर। क्या बात है, दर्शकों की तादाद बढ़ती जा रही है। सेमीफाइनल का ये द्वंद्व संघर्ष। उस छोर से गेंद बीट कर गई, बैट्समैन को यॉक कराने का प्रयास किया और गेंद को जड़ से निकालकर ऑन साइड की दिशा में खेलने के प्रयास में अशोक थोड़ा सा बीट होगा। विकेट कीपर ने गेंद को संभाल लिया, रन लेने का अवसर बिल्कुल नहीं है। ऑफ साइड पर दायरे को घेरकर 3 खिलाड़ी तैनात हैं और वासु का आक्रमण ऑन साइड की दिशा में पुल कर दिया गेंद को। बहुत खूबसूरत स्ट्रोक, फील्डर गेंद के ऊपर आ चुके हैं। दूसरा रन तेज कदमों के साथ बैट्समैन ने पूरा कर लिया। इन 2 रनों के साथ ही रन बढ़कर पहुंच चुका है 22 पर, जबकि 2 बहुमूल्य विकेट गिर चुके हैं। और मुझे लगता है कि एक और ओवर मुझे लेना होगा। 6 ओवर के पश्चात मैं प्रशांत जी को उनसे अनुमति करता हूं कि 6 ओवर के पश्चात माइक्रोफोन पर प्रशांत जी जो कि विवरण को सुनाएंगे। और क्योंकि काफी देर से मुझे लगा कि अवसर न मिला नहीं है, तो दर्शकों का शायद मैं भी थोड़ा सा प्रयास करूं कि मनोरंजन करूं। आखिरी ओवर को लेकर गेंदबाज तैयार हो रहे हैं। इस छोर से कमेंटेटर बॉक्स, छोर से गेंदबाज, तो डांसिंग डॉल और लाफिंग डॉल बिल्कुल दोबारा तैयार हो चुके हैं। प्रसाद गेंद को लेकर तैयार हो रहे हैं और योजना बना रहे हैं। सामने वाले छोर पर प्रसिद्ध अभी भी बल्ले को थामकर एक जुझारू बल्लेबाज की तरह, एक योद्धा की तरह प्रयास कर रहे हैं। थैंक यू डीजे, डीजे थैंक यू, थैंक यू, थैंक यू डीजे, थैंक यू। तो प्रसिद्ध प्रयास कर रहे हैं कि लुमैक यूनाइटेड चैलेंजर्स को वो एक अच्छा लक्ष्य दें, लेकिन उनके पास समय ज्यादा नहीं, सिर्फ आखिरी ओवर बचा हुआ है। तो इस आखिरी ओवर में 8 ओवर्स, क्षमा प्रार्थी 3 ओवर शेष बचे हैं। तो मुझे लगता है इस ओवर के पश्चात मैं दोबारा प्रयास करूंगा हमारे साथी कमेंटेटर को बुलाने का। इस छोर से गेंद राउंड विकेट, ऑन साइड की दिशा में खेलने के प्रयास में बीट हो गए। वाइड का संकेत किया अंपायर ने। जी हां, वाइड के इस रन के साथ रन बढ़कर पहुंच चुका है 23 पर 23 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स 23 रन 2 विकेटों के नुकसान पर। प्रसाद की गेंद प्रसिद्ध को कमेंटेटर बॉक्स छोर से राउंड विकेट गेंद, बहुत अच्छी गेंद, बीट कर गई बैट्समैन को। ऑन दी अप गेंद को खेलने का प्रयास, लेकिन जैसा मैंने कहा कि गेंद इतनी आसानी के साथ बल्ले पर नहीं आ रही है, बीट करती जा रही है बैट्समैन को और बैट्समैन को चकमा देकर विकेट कीपर के हाथों में जाकर समा गई। रन लेने का वैसे भी कोई मौका नहीं है। अभी भी दायरे को घेर कर 3 खिलाड़ी ऑफ साइड पर मौजूद हैं। राउंड विकेट की गेंद लगातार बैट्समैन को बीट करते हुई
और प्रसिद्ध थोड़ा सा परेशान दिखाई पड़ रहे हैं, उनको प्रयास करना होगा। लुमैक्स यूनाइटेड चैलेंजर्स के समर्थक, उनके चाहने वाले उम्मीद कर रहे हैं उनका हौसला बढ़ाने का कि वो कुछ कर गुजरे ऐसे समय पर जब दबाव ज्यादा है। प्रसाद गेंद को लेकर तैयार हुए, राउंड विकेट ऑन साइड की दिशा में घुमाकर गेंद को खेल दिया, क्या खूबसूरत स्ट्रोक है, मिड विकेट क्षेत्र में गेंद गई, 1 रन लेने का अवसर बैट्समैन के पास। तो इस 1 रन के साथ ही रन्स अब बढ़कर पहुंच चुका है 24 पर 2 विकेटों के नुकसान पर। 2 गेंदें शेष बची हैं। 2 गेंदों के पश्चात प्रशांत जी से अनुरोध करूंगा, हालांकि मैं माफी चाहता हूं लेकिन थोड़ा सा मुझे लगा कि एक और ओवर में ले लूं उनके अनुमति से। तो 2 गेंदें शेष बची हैं, गेंद को लेकर 3 गेंदें, माफ कीजिएगा, राउंड विकेट। ये गेंद उल्टे हाथ से खेलने का प्रयास, थोड़ा सा चूक गए, हालांकि अंपायर ने इस गेंद को लीगल करार दिया और बैट्समैन अभी भी तैयार हो रहे हैं दोबारा गेंद को खेलने के लिए। समय निकलता जा रहा है। निर्धारित 8 ओवर्स का यह मैच, जिसमें बैट्समैन कितना बड़ा लक्ष्य बना पाएंगे। राउंड विकेट, बहुत अच्छी गेंद, बीट कर गए बैट्समैन को, क्या बात है। टप्पा खाने के बाद थोड़ा सा स्विंग हवा में फ्लोट होकर बैट्समैन को चकमा देती हुई विकेट कीपर के हाथों में चली गई, बीट कर गई बैट्समैन को। खेलना चाहते थे आधे अधूरे मन से, थोड़ा सा चेक करने का प्रयास किया, लाइन पर नहीं आए, पैरों का मूवमेंट नहीं, खड़े खड़े स्ट्रोक खेलने का प्रयास। ये गेंद और गिल्लियां चमक उठी उस जुगनू की तरह, बोल्ड हो गए, यू मिस मी आई हिट यू। Thank you DJ. 24 for the loss of 2 wickets, 3 wickets correction। और इससे पहले कि आगे ओवर शुरू हो, मैं अनुरोध करता हूं प्रशांत जी से और माफी चाहता हूं एक ओवर अतिरिक्त लेने के लिए। कृपया आगे का विवरण सुनाने के लिए कन्नड़ में प्रशांत अमलपाड़ी। ಧನ್ಯವಾದಗಳು ಜಯರಾಜ್ ಅವರ. ದಿ ಫಾಲ್ಕನ್ ಕ್ಲಬ್ ಗೋಲ್ಡನ್ ಟ್ರೋಫಿ 2023 ಪಂದ್ಯಾಟದ 2ನೇ ಸೆಮಿಫೈನಲ್ ಹೋರಾಟ ಮುಂದುವರಿಕೆಯಲ್ಲಿ ಕಾಣ್ತಾ ಇದೆ. ವಾಸು ಪ್ರಕಾಶ್ ಎಸೆತ ಬಿರುಸಿನ ಹೊಡೆತವನ್ನು ದಾಖಲಿಸುವಂತಹ ಪ್ರಯತ್ನದ ನಡುವೆ ಪ್ರಸಿದ್ಧ ಹೋದರಿ ಆಘಾತವನ್ನು ಕಾಣ್ತಾ ಇದೆ. ಆರಂಭಿಕ ಓವರ್ನಲ್ಲಿ 9 ಓಟವನ್ನು ದಾಖಲಿಸಿರುವ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಬಹಳಷ್ಟು ಉತ್ತಮ ರೀತಿಯ ಆರಂಭವನ್ನು ದಾಖಲಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ಯುನೈಟೆಡ್ ಚಾಲೆಂಜರ್ಸ್ ಇವಾಗ 7ನೇ ಓವರ್ನ ಚಾಲ್ತಿಯಲ್ಲಿ 24ಕ್ಕೆ 4 ಹೋದರೆ ಆಘಾತವನ್ನು ಕಾಣ್ತಾ ಇದೆ. ಬಹಳಷ್ಟು ರಾಜ್ಯ ಮಟ್ಟದ ಪಂದ್ಯಾಟಗಳು ವ್ಯವಸ್ಥಿತ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಕುಂದಾಪುರದ ಗಾಂಧಿ ಮೈದಾನದ ಒಳಭಾಗದಲ್ಲಿ ಸಾಗ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಮತ್ತೊಂದು ವ್ಯವಸ್ಥಿತವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕ್ರೀಡಾಕೂಟ ಫ್ರೆಂಡ್ ಸರ್ಕಲ್ ಕುಂದಾಪುರ ಇವರ ಆಶ್ರಯದಲ್ಲಿ ಪ್ರಪ್ರಥಮ ಬಾರಿಗೆ ಪ್ಲಾಟ್ಫಾರ್ಮ್ ಹಗ್ಗ ಜಗ್ಗಾಟ ಸ್ಪರ್ಧೆ ಇದೇ 19/2/2023 ಭಾನುವಾರದಂದು ಇದೇ ಗಾಂಧಿ ಮೈದಾನದ ಒಳಭಾಗದಲ್ಲಿ ಬೆಳಗ್ಗೆ 9:30 ಆರಂಭವನ್ನು ಕಾಣ್ತಾ ಇದೆ. ಈ ಪಂದ್ಯಾಕೂಟದ ವಿಜಯ ತಂಡ 30,000 ವಿಜಯ ಪ್ರಶಸ್ತಿಯ ಜೊತೆಗಾಗಿ ಆಕರ್ಷಕವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಿಜಯಿ ಪ್ರಶಸ್ತಿಯನ್ನು ಪಡ್ಕೊಳ್ತಾರೆ. ರನ್ನರ್ಸ್ ಅಪ್ ತಂಡ 20,000 ಜೊತೆಗೆ ರನ್ನರ್ಸ್ ಅಪ್ ಟ್ರೋಫಿಯನ್ನು ಪಡ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಸೆಮಿಫೈನಲ್ ಪರಾಜಿತ 2 ತಂಡಗಳಿಗೂ ಕೂಡ ತಲಾ 5,000 ರೂಪಾಯಿಗಳನ್ನು ಆಕರ್ಷಕ ಬಹುಮಾನಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟು ಗೌರವಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈ ಪಂದ್ಯಾಕೂಟ ಫೆಬ್ರವರಿ 19 ಭಾನುವಾರ 9:30 ಆರಂಭವನ್ನು ಪಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದೆ. ಈ ಪಂದ್ಯಾಟಕ್ಕೂ ಕೂಡ ಆತ್ಮೀಯ ಆದರಣೀಯ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಫ್ರೆಂಡ್ ಸರ್ಕಲ್ ಕುಂದಾಪುರದ ವತಿಯಿಂದ. ಸತತ ಡಾಟ್ ಬಾಲ್ಗಳ ಮತ್ತೆ ಮುಂದುವರಿಕೆಯನ್ನು ಕಾಣ್ತಾ ಇದೆ. ಓಟಗಳಿಗೆ ಅವಕಾಶವನ್ನು ಮಾಡಿಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಈಗಾಗಲೇ ನಮ್ಮ ಓಟಗಳಿಗೆ ಅವಕಾಶಗಳು ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ. ಸಂಪತ್ ಬೈಲಕೆರೆ ನಿರೀಕ್ಷಿತ ಓಟಗಳನ್ನು ದಾಖಲಿಸುವಂತ
ಪ್ರಯತ್ನದಲ್ಲಿ ಯಶಸ್ಸನ್ನು ಕಾಣ್ತಾ ಇಲ್ಲ. ಬಿರುಸಿನ ಆರಂಭವನ್ನು ಪಡ್ಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಯುನೈಟೆಡ್ ಚಾಲೆಂಜರ್ಸ್ ನಿರೀಕ್ಷಿತ ಓಟವನ್ನು ಅಂತಿಮ ಹಂತದಲ್ಲಿ ದಾಖಲಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ. ಫಾಲ್ಕನ್ನ ಅಂತಾರಾಜ್ಯ ಕ್ರಿಕೆಟ್ ಪಂದ್ಯಾಟಕ್ಕಾಗಿ ಆಗಮಿಸಿದಂತಹ ಕೆಪಿ ಸತೀಶ್ ಗುಟರಕ್ಷಕ ಗಾರೂಡಿಗ ಅವರಿಗೆ ಹೃತ್ಪೂರ್ವಕ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಚಕ್ರವರ್ತಿಗಳ ಹಿಂದಿನ ಆಟಗಾರ ಅವರಿಗೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಹೃತ್ಪೂರ್ವಕ ಸ್ವಾಗತ. ಕೆಪಿ ಸತೀಶ್ ಫ್ರಮ್ ಕುಂದಾಪುರ. ಮತ್ತ 5ನೇ ಬಾರಿ ಬೇರಸನ ಹೊಡೆತವನ್ನು ದಾಖಲಿಸುವಂತಹ ಪ್ರಯತ್ನ. ನಿರೀಕ್ಷಿತ ಓಟಗಳ ದಾಖಲಾತಿಯನ್ನು ಕಾಣ್ತಾ ಇಲ್ಲ. ಕೇವಲ 1 ಓಟಗಳಿಗೆ ಶಾವಕ 1 ಓಟಗಳ ಸೇರ್ಪಡೆ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಓವರ್ ಕೂಡ ಮುಕ್ತಾಯವನ್ನು ಕಾಣ್ತಾ ಇದೆ. ಮುಕ್ತಾಯದ 7ನೇ ಓವರ್ನ ಬಳಿಕ 25 ಓಟವನ್ನು ದಾಖಲಿಸ್ತಾ ಇರತಕ್ಕಂಥ ಯುನೈಟೆಡ್ ಚಾಲೆಂಜರ್ಸ್ ಅಂತಿಮ ಹಂತದ 6 ಚೆಂಡುಗಳಲ್ಲಿ ಅದೆಷ್ಟು ಬೌಂಡರಿಗಳು ಅದಷ್ಟು ಸಿಕ್ಸರ್ಗಳನ್ನು ದಾಖಲಿಸ್ತಾರಂತ ನೋಡಬೇಕಾಗಿದೆ. ಆ ಒಂದು ಲೆಕ್ಕಾಚಾರದಲ್ಲಿ ತಳಕೆಲ ವಿಚಾರವನ್ನು ಕಂಡ್ರೆ ಕನಿಷ್ಠ ಚೇಸಿಂಗ್ ನ ಮತ್ತೊಂದು ಸುನಾಮಿ ಕಿಟಿ ಕೂಡ ಆಗಮಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೂ ಕೂಡ ಹೃತ್ಪೂರ್ವಕ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದಾವೆ. ಓಟವನ್ನು ಗಳಿಸುವಂತಹ ಪ್ರಯತ್ನ ನಡುವೆ ಮತ್ತೆ ರನ್ಔಟ್ ರೂಪದಲ್ಲಿ ಹೋದರೆ ಆಘಾತವನ್ನು ಕಾಣ್ತಾ ಇದೆ ಯುನೈಟೆಡ್ ಚಾಲೆಂಜರ್ಸ್. ಲುಮಾಕ್ ಯುನೈಟೆಡ್ ಚಾಲೆಂಜರ್ಸ್ ಸತತವಾಗಿ ಹೋದರಿಗಳ ಆಘಾತವನ್ನು ಕಾಣ್ತಾ ಇರತಕ್ಕಂತ ತಂಡ. ಮತ್ತೆ ಪ್ರಸಾದ್ ನೇರಳಕಟ್ಟೆ ಬಹಳ ಶೋತ್ತಮ ರೀತಿಯ ಒಂದು ಎಸೆತ. ನಿರೀಕ್ಷಿತ ಓಟಗಳಿಗೆ ಅವಕಾಶಗಳು ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ. ಹಾಲಪ್ಪ ಮಂಜುನಾಥ ಸಾರಥಿ ಸುಲಭ ಕ್ಯಾಚ್ ಅನ್ನು ಪಡ್ಕೊಂಡ್ರು. ಮತ್ತೆ ಹೊದ್ದರಿ ಆಘಾತವನ್ನು ಕಾಣ್ತಾ ಇದೆ. ವಿತೇಶ ಬಂದಷ್ಟೇ ವೇಗದಲ್ಲಿ ಅಂಕಣವನ್ನು ತೊರಿತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈಗಾಗಲೇ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಕೋರ ಚಲನಚಿತ್ರ ನಟದ ಸ್ವಾಮಿ ಕೂಡ ಆಗಮಿಸಿ ಅವರು ಕೂಡ ಹೃತ್ಪೂರ್ವಕ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಬಹಳಷ್ಟು ಕಡಿಮೆ ಅವಧಿಯಲ್ಲಿ 2.1 ಮಿಲಿಯನ್ಸ್ ಅನ್ನ ಕೋರ ಚಿತ್ರತಂಡದ ಟೀಸರ್ ಕೂಡ ಕಂಡುಕೊಂಡಿದೆ. ಅವರಿಗೂ ಕೂಡ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಕೋರ ಚಿತ್ರತಂಡ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಹೃತ್ಪೂರ್ವಕ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಬೀಸುವಂತಹ ಪ್ರಯತ್ನಗಳು ಮತ್ತೆ ಓಟಗಳಿಗೆ ಅವಕಾಶಗಳು ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ. ಡಾಟ್ ಬಾಲ್ ನ ಸೇರ್ಪಡೆ. ಹೋರಾಟ ನಿರೀಕ್ಷೆಯ ಪಂದ್ಯ ಏಕಮುಖ ಸಂಘರ್ಷವಾಗಿ 2ನೇ ಸೆಮಿಫೈನಲ್ ಪಂದ್ಯ ಮುಂದುವರಿಕೆ ಕಾಣ್ತಾ ಇದೆ. ಆರಂಭಿಕ ಸೆಮಿಫೈನಲ್ ಹೋರಾಟದ ಪಂದ್ಯ ಕೂಡ ಏಕಮುಖ ಸಂಘರ್ಷವಾಗಿ ಆಕಾಶ ಅಲೆಯೂರಿನ ತಂಡ ಪ್ರಶಸ್ತಿ ಸುತ್ತಿಗೆ ನೆಗೆದೇರಿತ್ತು. ಪ್ರಸ್ತುತ 2ನೇ ಒಂದು ಸೆಮಿಫೈನಲ್ ಪಂದ್ಯ ಮತ್ತೆ ಹೋರಾಟದ ನಿರೀಕ್ಷೆಯಲ್ಲಿದ್ರು. ಸದ್ಯದ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಪಂದ್ಯ ಆಡದ ಮೇಲೆ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಹಿಡಿತವನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಟೌನ್ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ AKMS ಮುನಾಫ್ ಮತ್ತು ಪ್ರದೀಪ ಹೆಗ್ಡೆ ಅವರೊಂದು ಹೋರಾಟದಲ್ಲಿ ಪಂದ್ಯಾಟದಲ್ಲಿ ಆಡ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಟೌನ್ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಮತ್ತು ಯಶಸ್ವಿ ಆಟವನ್ನು ಮುಂದುವರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಗತಿ ಪರಿವರ್ತನೆ ಚೆಂಡು ಮತ್ತೆ ಓಟಗಳಿಗೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಅಂತಿಮ ಚೆಂಡು ಆರಂಭಿಕ ಸೆಷನ್ ನಲ್ಲಿ ಬಾಕಿ ಉಳಿತಾ ಇದೆ. ಕೊನೆಯ ಒಂದೆಸೆತ ಬಾಕಿ ಉಳಿತಾ ಇದೆ. ತಡ ಮತ್ತೆ 26 ಕೊನೆಯ ಚೆಂಡಿನಲ್ಲಿ ಅದೆಷ್ಟು ಓಟವನ್ನು ದಾಖಲಿಸಿದ್ದಾರೆ ಅಂತ ನೋಡಬೇಕಾಗಿದೆ. ಅಂತಿಮ ಹಂತದ 3 ಓವರ್ಗಳಲ್ಲಿ
ನೇರ ಗುರಿ ದಾಖಲಾತಿಯನ್ನು ಕಾಣ್ತಾ ಇದೆ. ರನ್ಔಟ್ ರೂಪದಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಹೋದರೆ ಆಘಾತವನ್ನು ಕಾಣ್ತಾ ಇದೆ. ಅಂತಿಮ ಹಂತದ 3 ಓವರ್ಗಳಲ್ಲಿ ಕೇವಲ 5 ಓಟಗಳಿಗೆ ಅವಕಾಶವನ್ನು ಮಾಡಿಕೊಟ್ರು ಫ್ರೆಂಡ್ಸ್ AKMS ಆಟಗಾರರು. ಈಗಾಗಲೇ ನಮ್ಮ ವ್ಯವಸ್ಥಿತ ಕ್ರೀಡಾಕೂಟಕ್ಕೆ ಈ ಋತುವಿನ ಮೊದಲ ಪಂದ್ಯ ಬಹಳಷ್ಟು ವ್ಯವಸ್ಥಿತವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸನ್ನಿಧಿ ಟ್ರೋಫಿಯನ್ನು ವ್ಯವಸ್ಥಿತವಾಗಿ ಮುಕ್ತಾಯಗೊಳಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕ್ರೀಡಾ ಪ್ರೋತ್ಸಾಹದಾಯಕರು PC ಪ್ರಶಾಂತ್ ಈಗಾಗಲೇ ಆಗಮಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆ ಆತ್ಮೀಯ ಆದರಣೆ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. 27 ಓಟವನ್ನು ದಾಖಲಿಸಿದ್ದಾರೆ. 28ರ ಚೇಸಿಂಗ್ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ಸುಲಭದ ಅವಕಾಶ. ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಟೌನ್ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಹೆಮ್ಮಾಡಿಯ ತಂಡ ಫೈನಲ್ ಟಿಕೆಟ್ ಅನ್ನು ಪಡ್ಕೊಳ್ತಾರಂತ ನೋಡಬೇಕಾಗಿದೆ. ಆ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಯಶಸ್ಸನ್ನು ಕಂಡುಕೊಂಡ್ರೆ ಚಾಲೆಂಜ್ ಪಂದ್ಯಾಕೂಟದ ಫೈನಲ್ ಹೋರಾಟದಲ್ಲಿ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಬೆಂಗಳೂರಿನ ತಂಡ ನ್ಯಾಶ್ ಬೆಂಗಳೂರನ್ನು ಎದುರಿಸಿತ್ತು. ಪ್ರಸ್ತುತ ಇಲ್ಲಿ 28ರ ಒಂದು ಚೇಸಿಂಗ್ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯಲ್ಲಿ ಯಶಸ್ಸನ್ನು ಕಂಡುಕೊಂಡ್ರೆ ಅದೇ ಒಂದು ಹಂತ ಇಲ್ಲಿ ಮುಂದುವರಿಕೆಯನ್ನು ಕಾಣ್ತಾ ಇದೆ. ಯಾಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನ್ಯಾಶ್ ಬೆಂಗಳೂರು ಆಟಗಾರ ಆಕಾಶ್ ಅಲೆವರು ರೂಪದಲ್ಲಿ ಪಂದ್ಯಾಟವನ್ನು ಆಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಪ್ರಸ್ತುತ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಬೆಂಗಳೂರಿನ ತಂಡ ಟೌನ್ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ AKMS ರೂಪದಲ್ಲಿ ಪಂದ್ಯಾಟವನ್ನು ಆಡ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಮತ್ತೊಂದು ತಂಡ. ರಾಜ ಕೊಡಂಚ ಅವರ ಸಾರಥ್ಯದಲ್ಲಿ ಆಕಾಶ್ ಅಲೆವರು ಬೆಂಗಳೂರಿನ ಪ್ರಸಿದ್ಧ ಆಟಗಾರರನ್ನು ಹೊಂದಿರತಕ್ಕಂಥ ನ್ಯಾಶ್ ಆಟಗಾರರನ್ನು ಹೊಂದಿಕೊಂಡು ಪಂದ್ಯಾಟವನ್ನು ಆಡ್ತಾ ಇದೆ. ಈಗಾಗಲೇ ತಂಡ ಮೊದಲ ತಂಡವಾಗಿ ಫೈನಲ್ ಎಂಟ್ರಿಯನ್ನು ದಾಖಲಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ತಂಡ ಪ್ರಸ್ತುತ 2ನೇ ತಂಡಕ್ಕಾಗಿ 2ನೇ ಸೆಮಿಫೈನಲ್ ದ್ವಿತೀಯ ಇನ್ನಿಂಗ್ಸ್ ಆರಂಭವನ್ನು ಪಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದೆ. 28ರ ಸುಲಭ ಅವಕಾಶದ ಪಂದ್ಯ. ಈ ಋತುವಿನ ಮತ್ತೊಂದು ವ್ಯವಸ್ಥಿತವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ದಾಖಲೆ ಪಂದ್ಯ ಕೂಡ ಮಂಗಳೂರಿನ ನೆಹರು ಮೈದಾನದ ಒಳಭಾಗದಲ್ಲಿ ಸಾಗ್ತಾ ಇದ್ದಾವೆ. ಮಾರುತಿ ಯುವಕ ಮಂಡಲ ರಿಜಿಸ್ಟರ್ಡ್ ಮತ್ತು ಮಾರುತಿ ಕ್ರಿಕೆಟರ್ಸ್ ಮಗವೀರ ಪಟ್ಟಣ ಉಳ್ಳಾಳ ವಿರಾಶ್ರಯದಲ್ಲಿ ಫೆಬ್ರವರಿ 15ಕ್ಕೆ ಆರಂಭವನ್ನು ಕಾಣ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಪಂದ್ಯಾಕೂಟ ಫೆಬ್ರವರಿ 19ರವರೆಗೆ 2 ವಿಭಾಗಗಳಲ್ಲಿ ಪಂದ್ಯಾಕೂಟ ಜರುಗುತ್ತೆ. ಫೆಬ್ರವರಿ 15 ಮತ್ತು 16 ಮಗವೀರ ಸಮಾಜ ಬಾಂಧವರಿಗಾಗಿ ಒಂದು ಆಕರ್ಷಕವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಗವೀರ ಪ್ರೀಮಿಯರ್ ಲೀಗ್ ಪಂದ್ಯಾಕೂಟ ವಿಜಯ ಪ್ರಶಸ್ತಿ 2 ಲಕ್ಷಗಳು ಮತ್ತು ರನ್ನರ್ಸ್ ಅಪ್ ಪ್ರಶಸ್ತಿ 1 ಲಕ್ಷಗಳು. ಅದೇ ರೀತಿ ಫೆಬ್ರವರಿ 17, 18, 19 ಅಖಿಲ ಭಾರತ ಮಟ್ಟದ ಪಂದ್ಯಾಕೂಟ ಮಾರುತಿ ಟ್ರೋಫಿಗಾಗಿ ನಡೀತಾ ಇದೆ. ವಿಜಯ ಪ್ರಶಸ್ತಿ 4 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿಗಳು ಜೊತೆಗೆ ರನ್ನರ್ಸ್ ಅಪ್ ಪ್ರಶಸ್ತಿಯನ್ನು ಪಡ್ಕೊಳ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ತಂಡ 2 ಲಕ್ಷವನ್ನು ಪಡ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಸೆಮಿಫೈನಲ್ ಪರಾಜಿತರಿಗೆ 55,000 ರೂಪಾಯಿಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟು ಗೌರವಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಜೊತೆಗೆ ಪಂದ್ಯಾಟದ ಸರ್ವಶ್ರೇಷ್ಠ ಆಟಗಾರನಿಗೆ ಆಕರ್ಷಕವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬೈಕ್ಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟು ಗೌರವಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈ ಪಂದ್ಯಾಕೂಟ ಫೆಬ್ರವರಿ 15ರಿಂದ 19ರವರೆಗೆ ಜರುಗುತ್ತೆ. ಸುಲಭ ಅವಕಾಶದ ಪಂದ್ಯ. 48 ಎಸೆತ 28 ಓಟವನ್ನು ದಾಖಲಿಸಬೇಕಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಪಾಲ್ಕರ್ನ ಎಲ್ಲಾ ಸದಸ್ಯರು ವೇದಿಕೆ ಮುಂಭಾಗದ ಬರಬೇಕಾಗಿ ಕೇಳಿಕೊಳ್ತಿದೆ. ಪಾಲ್ಕರ್ ಎಲ್ಲಾ ಸದಸ್ಯರು ಸ್ಟೇಜ್ ಮುಂಭಾಗಕ್ಕೆ ಬರಬೇಕಾಗಿ ಕೇಳಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾವೆ. ಮೊದಲ ಚೆಂಡು ಬೆರಸರ ಹೊಡೆತವನ್ನು ದಾಖಲಿಸುವಂತಹ ಪ್ರಯತ್ನ. ಸಾಗರ್ ರಾಚಾರ್ ಕ್ಯಾಚ್ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಆಶೆ ಮಾಡಿದ್ರು, ನಿರೀಕ್ಷಿತ ಯಶಸ್ಸನ್ನು ಕಾಣ್ತಾ ಇಲ್ಲ. 3ನೇ ಓಟವನ್ನು ದಾಖಲಿಸುವಂತಹ ಪ್ರಯತ್ನದಲ್ಲಿ ಯಶಸ್ಸನ್ನು ಕಾಣ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. 3 ಓಟಗಳ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಭಂಡಾರಿ ಖಾತೆ ಆರಂಭವನ್ನು ಪಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದೆ. ಟೌನ್ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಹೆಮ್ಮಾಡಿಯ ಖಾತೆ ಕೂಡ
3 ಓಟದ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಆರಂಭವನ್ನು ಪಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದೆ. ಈ ಪಂದ್ಯ ಮುಕ್ತಾಯವಾದ ಬಳಿಕ ಮತ್ತೊಂದು ಆಕರ್ಷಕವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರದರ್ಶನ ಪಂದ್ಯದ ರೂಪದ ಪಂದ್ಯ ಮುಂದಿನ ಹಂತದಲ್ಲಿ ಜರುಗುತ್ತೆ. ಈ ಒಂದು ಪಂದ್ಯಾಟವನ್ನ KMF ಟ್ರೇಡಿಂಗ್ ನ ಮೊಹಮ್ಮದ್ ಫಿರೋಜ್ ಅವರು ಬೆಂಗಳೂರಿನಿಂದ ಈ ಒಂದು ಪಂದ್ಯಾಟ ವೀಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತಾ ಅವರಿಗೂ ಕೂಡ ಫಾಲ್ಕನ್ ಗೋಲ್ಡನ್ ಟ್ರೋಫಿ ಪರವಾಗಿ ಹೃತ್ಪೂರ್ವಕ ಕೃತಜ್ಞತೆ ಅರ್ಪಿಸ್ತಾ ಇದ್ದಾವೆ. ರಿವರ್ ಶಾಟ್ ದಾಖಲಾತಿಯನ್ನು ಕಾಣಬಲ್ಲಂತಹ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿ ಯುವ ನಾಯಕ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಬೆಂಗಳೂರಿನ ಪ್ರವರ್ತಕ ರೇಣುಗೌಡರು ಒಂದು ಹೊಸ ಆವಿಷ್ಕಾರವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಹಿರಿಯ ಆಟಗಾರರು ತಂಡದಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಮಂದಿ ಆಟಗಾರರಿದ್ರು ಕೂಡ ಯುವ ಆಟಗಾರರಿಗೆ ತಂಡದೊಂದು ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನು ಹೆಗಲ ಮೇಲೆ ಹೊರಿಸುವಂತಹ ಪ್ರಯತ್ನದಲ್ಲಿ ಯಶಸ್ಸನ್ನು ಕಂಡುಕೊಂಡ್ರು. ಈ ಋತುವಿನಲ್ಲಿ ಮ್ಯಾಡಿ ನಾಯಕತ್ವದಲ್ಲಿ ಬಹಳ ಉತ್ತಮ ರೀತಿಯ ಆಟವನ್ನು ಆಡ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಬೆಂಗಳೂರಿನ ಆಟಗಾರರು ಪ್ರಸ್ತುತ ಟೌನ್ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ AKMS ರೂಪದಲ್ಲಿ ಪಂದ್ಯಾಟವನ್ನು ಆಡ್ತಾ ಇದ್ರೆ ಬಹಳ ಉತ್ತಮ ರೀತಿಯ ಹೊಡೆತ ಚೆಂಡು ಲಾಂಗ್ ಆಫ್ ಸೀಮಾರೇಖೆ ಹೊರಭಾಗಲು ಕ್ರಮಿಸ್ತಾ ಇದೆ. ಬೌಂಡ್ರಿ ಭಂಡಾರಿ ಬಿರುಸಿನ ಹೊಡೆತ ಮತ್ತೆ ಸೀಮಾರೇಖೆ ಹೊರಭಾಗಲು ಕ್ರಮಿಸ್ತಾ ಇದೆ ಬೌಂಡ್ರಿ ರೂಪದಲ್ಲಿ. ತಡ 28 ಚಾಲ್ತಿಯ ಮೊದಲ ಓವರ್ನಲ್ಲಿ ಶಾಟ್ ಆಗಿತ್ತು. 1 ಓಟಗಳಿಗೆ ಅವಕಾಶಗಳು ಬರ್ತಾ ಇದೆ. ಎರಡನೇ ಓಟವನ್ನು ದಾಖಲಿಸುವಂತಹ ಪ್ರಯತ್ನ ಯಶಸ್ಸನ್ನು ಕಂಡುಕೊಂಡ್ರು. 2 ಓಟಗಳ ಸೇರ್ಪಡೆ ಮತ್ತೆ ಅಂಕಿಅಂಶ ಪಟ್ಟಿಯನ್ನು ಕಾಣ್ತಾ ಇದೆ. ತಡ ಮೊದಲ ಓವರ್ನ ಚಾಲ್ತಿಯಲ್ಲಿ 10 ಓಟವನ್ನು ದಾಖಲಿಸ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಟೌನ್ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ AKMS ಸುರಕ್ಷಿತವಾಗಿ ದಡ ಸೇರುವಂತಹ ಸಿದ್ಧತೆಯಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ತಂಡ. 18 ಓಟಗಳು ಬರಬೇಕಾಗಿದೆ ಜಯಕ್ಕಾಗಿ. ಓಟಗಳಿಗೆ ಅವಕಾಶಗಳು ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ. ಮತ್ತೆ ಡಾಟ್ ಬಾಲ್ ಸೇರ್ಪಡೆ ಗತಿ ಪರಿವರ್ತನೆಗೆ ಅವಕಾಶವನ್ನು ಮಾಡಿಕೊಟ್ರು. ಬಹಳಷ್ಟು ಹಿರಿಯ ಅನುಭವಿ ಬೌಲರ್ ಕೂಡ ಸೇಫ್. ಈ ಪರಿಸರದಲ್ಲಿ ಆಡ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಉಡುಪಿ ಪರಿಸರದ ಹಿರಿಯ ಅನುಭವಿ ಆಟಗಾರ ಕೂಡ ಬಹಳ ಉತ್ತಮ ರೀತಿಯ ಎಸಗಾರಿಕೆಯನ್ನು ತೋರ್ಪಡಿಸುವಂತ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡಿದ್ರು. ನೆಗೆತ ಕೊಟ್ಟರು. ಆ ರೈಸಿಂಗ್ ಡೆಲಿವರಿ ಓಟಗಳಿಗೆ ಅವಕಾಶವನ್ನು ಮಾಡಿಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಡಾಟ್ ಬಾಲ್ ಸೇರ್ಪಡೆ ಅಂಕಿಅಂಶ ಪಟ್ಟಿಯನ್ನು ಕಾಣ್ತಾ ಇದೆ. ಮತ್ತೆ ಆಸೆ ಕೊನೆಯ ಬಾರಿ ಲೆಗ್ಲಾನ್ಸ್ ಮಾಡುವಂತಹ ಸುಂದರತೆ ಆಟ ಚುರುಕಿನ ಹೊಡೆತವನ್ನು ದಾಖಲಿಸಿದ್ದಾರೆ. ಕೇವಲ 1 ಓಟಗಳಿಗೆ ಅವಕಾಶವನ್ನು ಮಾಡಿಕೊಟ್ರು. ಮೊದಲ ಓವರ್ನ ಮುಕ್ತಾಯಕ್ಕೆ 11 ಓಟವನ್ನು ದಾಖಲಿಸ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಟೌನ್ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ AKMS ಅಂತಿಮ ಹಂತದ 42 ಸತ ಜಯಕ್ಕಾಗಿ 17 ಓಟಗಳು ಬರಬೇಕಾಗಿದೆ. ಹಲೋ, ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಮುಂದಿನ ಹಂತದ ಒಂದು ಪ್ರದರ್ಶನ ಪಂದ್ಯ ಆಡುವಂತಹ ಪೊಲೀಸ್ 11 ಸಮವಸ್ತ್ರವನ್ನ ಜೆರ್ಸಿಯನ್ನ ಲಾಂಚ್ ಮಾಡಬೇಕಾಗಿ ಕೇಳಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಡಾಕ್ಟರ್ P ಮೂರ್ತಿ, ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಗೌತಮ್ ಶೆಟ್ಟಿ ಹಾಗೂ ಅಸ್ಮತ್ ಅಲಿ 3 ಜನ ಸೇರ್ಕೊಂಡು ಈ ಒಂದು ಪೊಲೀಸ್ ಸಮವಸ್ತ್ರವನ್ನ ಜೆರ್ಸಿಯನ್ನ ಲಾಂಚ್ ಮಾಡಬೇಕಾಗಿ ಕೇಳಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಕುಂದಾಪುರದ ಗಾಂಧಿ ಮೈದಾನದ ಒಳಭಾಗದಲ್ಲಿ ಮತ್ತೊಂದು ವ್ಯವಸ್ಥಿತ ಕ್ರೀಡಾಕೂಟ ಫ್ರೆಂಡ್ ಸರ್ಕಲ್ ಕುಂದಾಪುರ ಇವರ ಆಶ್ರಯದಲ್ಲಿ ಪ್ರಪ್ರಥಮ ಬಾರಿಗೆ ಒಂದು ರಾಜ್ಯ ಮಟ್ಟದ ಪ್ಲಾಟ್ಫಾರ್ಮ್ ಹಗ್ಗ ಜಗ್ಗಾಟ ಸ್ಪರ್ಧೆ ಫೆಬ್ರವರಿ 19 ಭಾನುವಾರ ಬೆಳಿಗ್ಗೆ 9:30 ಆರಂಭವನ್ನು ಪಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದೆ. ಈ ಪಂದ್ಯಾಕೂಟದ ವಿಜಯ ತಂಡ 30,000 ವಿಜಯ ಪ್ರಶಸ್ತಿಯ ಜೊತೆಗೆ ಶಾಶ್ವತ ಫಲಕವನ್ನು ಪಡ್ಕೊಳ್ತಾರೆ. ರನ್ನರ್ಸ್ ಅಪ್ ತಂಡ 20,000 ಜೊತೆಗೆ ಶಾಶ್ವತ ಫಲಕವನ್ನು ಪಡ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಸೆಮಿಫೈನಲ್ ಪರಾಜಿತ ತಂಡಗಳಿಗೆ 5,000 ರೂಪಾಯಿಗಳ ಆಕರ್ಷಕ ನಗದನ್ನು ಕೂಡ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈ ಪಂದ್ಯಾಟಕ್ಕೂ ಕೂಡ ಆತ್ಮೀಯ ಆದರಣೆ ಸ್ವಾಗತವನ್ನು ನಾವು ಫ್ರೆಂಡ್ ಸರ್ಕಲ್ ಕುಂದಾಪುರದ ವತಿಯಿಂದ ನೀಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಪೊಲೀಸ್ ತಂಡದವರು ಬರಬೇಕು ವೇದಿಕೆ ಮೇಲ್ಭಾಗಕ್ಕೆ. ಪೊಲೀಸ್ ತಂಡ ಪ್ರಶಾಂತ್ ಪದುಕೆರೆ ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ತಂಡದವರು ನಮ್ಮ ವೇದಿಕೆ ಮೇಲ್ಭಾಗಕ್ಕೆ ಬಂದು ಈ ಒಂದು ಜೆರ್ಸಿಯನ್ನ ಲಾಂಚ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಪಡಿಬೇಕಾಗಿ ಕೇಳಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾವೆ. ತಂಡ ಮೊತ್ತ 13 ನೋ ಬಾಲ್ ಸೂಚನೆ ರವಾನೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಮೊದಲಾಗಿ ಕನಿಷ್ಠ ಮೊತ್ತವನ್ನು ದಾಖಲಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ
ಆಟಗಾರರ ದಂಡು ಇವಾಗ ಅತಿಕ್ರಮ ಓಟಗಳಿಗೆ ಅವಕಾಶವನ್ನು ಮಾಡಿಕೊಡ್ತಾ ಇದೆ. ಫ್ರೀ ಹಿಟ್ ಲಾಭದ ಚೆಂಡನ್ನು ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಬಳಸ್ಕೊಳ್ತಾ ಇಲ್ಲ. ಭಂಡಾರಿಗೆ ಓಟುಗಳು ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ. ಮತ್ತೆ ಡಾಟ್ ಬಾಲ್ ನ ಸೇರ್ಪಡೆ ಅಂಕಿಅಂಶ ಪಟ್ಟಿಯಲ್ಲಿ ಕಾಡ್ತಾ ಇದೆ. ಬೀಸುವಂತ ಪ್ರಯತ್ನದ ನಡುವೆ ಗುಡದ ಹೆಮ್ಮಾಗದಲ್ಲಿ ಬಹಳ ಶೂತ ಬರುತ್ತದೆ. ಕ್ಯಾಚ್ ಅನ್ನು ಪಡ್ಕೊಂಡ್ರು. ಪೊಲೀಸ್ ತಂಡದ ಆಘಾತವನ್ನು ಕಾಣ್ತಾ ಇದೆ. ಪೊಲೀಸ್ ತಂಡದ ಪ್ರಸನ್ನ ಅವರಿಗೆ ಕ್ಲೀನ್ ಬೋಲ್ಡ್ ರೂಪದಲ್ಲಿ ಹೋದರೆ ಆಘಾತವನ್ನು ಕಾಣ್ತಾ ಇದೆ. ಜೆರ್ಸಿಯನ್ನು ನೀಡಿ ಸಹಕರಿಸಬೇಕಾಗಿ ಕೇಳಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಅಸ್ಮತ್ ಅಲಿ, ಗೌತಮ್ ಶೆಟ್ಟಿ ಹಾಗೂ ಡಾಕ್ಟರ್ ಪಿ ಮೂರ್ತಿ ಹಾಗೂ ಸುನಾಮಿ ಕಿಟ್ಟಿ ಇವರು ಒಟ್ಟಾಗಿ ಮುಂದಿನ ಪ್ರದರ್ಶನ ಪಂದ್ಯಾಟ ಆಡುವಂತಹ ಪೊಲೀಸ್ ಪ್ರಸನ್ನ ಅವರಿಗೆ ಜೆರ್ಸಿಯನ್ನು ನೀಡುವುದರ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಜೆರ್ಸಿ ಲಾಂಚಿಂಗ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕೂಡ ನಮ್ಮ ಮುಖ್ಯ ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ಸಾಗ್ತಾ ಇದೆ. ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಪ್ಲೆಸೆಂಟ್ ಫರ್ನಿಚರ್ ಮಾಲೀಕರಾದಂತಹ ಶ್ರೀತ ಬಶೀರ್ ಸಾಹೇಬ್ ಅವರು ಆಗಮಿಸಿ ಅವರಿಗೆ ಹೃತ್ಪೂರ್ವಕ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದಾವೆ. ಗ್ಲಾನ್ಸ್ ಮಾಡುವಂತಹ ಸುಂದರತೆ ಆಟ. ಓಟಗಳಿಗೆ ಅವಕಾಶಗಳು ಬರ್ತಾ ಇದೆ. ನಾಗ ಹೊಸ ಆಟಗಾರಿ, ಪರಿಸರದ ಆಟಗಾರ. ಕಳೆದ ಕೆಲವಾರು ಋತುಗಳಿಂದ ಫ್ರಾನ್ಸ್ ಬೆಂಗಳೂರಿನ ಯಶಸ್ಸಿನ ಬೆನ್ನ ಹಿಂದೆ ಬಹಳಷ್ಟು ಹೋರಾಟದ ಪ್ರದರ್ಶನವನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಆಟಗಾರ ಕೂಡ ಗಿಳಿಯಾರು ನಾಗ. ಮೊದಲ ಓಟ ದಾಖಲಾತಿಯನ್ನು ಕಂಡುಕೊಂಡ್ರು. ತನ್ನ ಮೊತ್ತ 15ಕ್ಕೆ ತಲುಪ್ತಾ ಇದೆ. 13 ಓಟಗಳು ಬರಬೇಕಾಗಿದೆ ಜಯಕ್ಕಾಗಿ. ನಿರೀಕ್ಷಿತ ಹೊಡೆತಗಳು. ಅಲ್ಲಿ ಥರ್ಡ್ ಅಂಪೈರ್ ಸೂಚನೆ ರವಾನಿಸಿದ್ದಾರೆ. ಅದ್ಯಾವ ರೀತಿಯ ತೀರ್ಪು ಹಂತದ ದಾಖಲಾತಿಯನ್ನು ಕಾಣುತ್ತೆ ಅಂತ ನೋಡಬೇಕಾಗಿದೆ. ಕಳೆದೊಂದು 32 ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ವ್ಯವಸ್ಥಿತವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಹೋರಾಟವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಈ ಪರಿಸರದ ದಿ ಫಾಲ್ಕನ್ ಕ್ಲಬ್ ಬಹಳಷ್ಟು ಸಾಮಾಜಿಕ ಮುಖ್ಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ತನ್ನನ್ನು ತೊಡಗಿಸಿಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಂಸ್ಥೆ ಕೂಡ. ಸಾಮಾಜಿಕ ಮುಖ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ತನ್ನನ್ನು ಬಹಳಷ್ಟು ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ತೊಡಗಿಸಿಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಈ ಪರಿಸರದ ಸಂಸ್ಥೆ ಕ್ರೀಡಾ ಚಟುವಟಿಕೆಗಳಲ್ಲೂ ಕೂಡ ತಮ್ಮನ್ನು ತೊಡಗಿಸಿಕೊಳ್ತಾ ಇದೆ. ಆ ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಈ ವ್ಯವಸ್ಥಿತವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ 3 ದಿನಗಳೊಂದು ಅಖಿಲ ಭಾರತ ಮಟ್ಟದ ಪಂದ್ಯಾಕೂಟ ಅಂತಿಮ ಹಂತಕ್ಕಾಗಿ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಪಂದ್ಯ ಮುಕ್ತಾಯವಾದ ಬಳಿಕ ಕೇವಲ 1 ಪಂದ್ಯ ಮಾತ್ರ ಬಾಕಿ ಉಳಿತಾ ಇದೆ. ಫೈನಲ್ ಹೋರಾಟ, ಪ್ರಶಸ್ತಿ ನಿರ್ಣಯದ ಸುತ್ತು. ಮೊಹಮ್ಮದ್ ಸಲಾಂ, ಆದಿಲ್ ಗಫೂರ್, ಮೊಹಸಿನ್, ಅದೇ ರೀತಿ ಯೂಸುಫ್ ಸಲೀಮ್, ರಿಯಾಜ್ ಅಹಮದ್, ವಿಜಯ್ ಭಂಡಾರಿ, ಇರ್ಫಾನ್ ಮೊಹಿದೀನ್, ಮೊಹಮ್ಮದ್ ಆಸಿಫ್ ತಕ್ಕಟೆ, ಮುತಾರಿಶ್ ಮೊಹಿದೀನ್ ಮತ್ತು ಶಾನ್ವಾಜ್ ಕೆಎಂಎಫ್, ಇರ್ಫಾನ್ ಉಮರ್ ಸಾಯರ್ ಮತ್ತು ಅಫ್ಸಾನ್ ಇವರೆಲ್ಲರೊಂದು ಚತುರ ಸಂಘಟನೆ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ವ್ಯವಸ್ಥಿತವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಹೋರಾಟದ ಪಂದ್ಯಾಕೂಟ ಅಂತಿಮ ಹಂತಕ್ಕಾಗಿ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾವೆ. ಜೊತೆಗೆ ಹೊರ ದೇಶದಲ್ಲೂ ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಕೂಡ ಬಹಳಷ್ಟು ಫಾಲ್ಕನ್ ಕ್ಲಬ್ ಅನ್ನು ಹೊಂದಿರತಕ್ಕಂಥ ಈ ಸಂಸ್ಥೆ ಅಬ್ದುಲ್ ಲತೀಫ್, ಮೊಹಮ್ಮದ್ ಆಸಿಫ್, ಅಬ್ದುಲ್ ಖಾದಿರ್ ಮತ್ತು ಇಮ್ರಾನ್ ಕುವೈಟ್ ಇವರ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥಿತ ಹೋರಾಟದಲ್ಲಿ ಹೊರ ದೇಶದಲ್ಲೂ ಕೂಡ ಫಾಲ್ಕನ್ ಕ್ಲಬ್ ಅನ್ನು ಹೊಂದಿಕೊಂಡು ಬಹಳಷ್ಟು ಸಾಮಾಜಿಕ ಮುಖಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ತಮ್ಮನ್ನು ತೊಡಗಿಸಿಕೊಳ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಸಂಸ್ಥೆ ಕೂಡ ಫಾಲ್ಕನ್.
ಅದೇ ರೀತಿಯ ತೀರ್ಪು ಹಂತದ ದಾಖಲಾತಿಯನ್ನು ಕಾಣುತ್ತೆ ಅಂತ ನೋಡಬೇಕಾಗಿದೆ. ವ್ಯವಸ್ಥಿತ ದಂಡು ಚೆಂಡಿನ ಪಂದ್ಯಾಕೂಟ ಅಂತಿಮ ಹಂತದ ಕ್ಷಣಗಣನೆ. ಈ ಪಂದ್ಯ ಮುಕ್ತಾಯವಾದ ಬಳಿಕ ಪಂದ್ಯಾಕೂಟದ ಅಂತಿಮ ಹಂತದ ಫೈನಲ್ ಹೋರಾಟ ಬಾಕಿ ಉಳಿತದೆ. ಅದಕ್ಕಿಂತ ಮೊದಲಾಗಿ ಒಂದು ಪ್ರದರ್ಶನ ಪಂದ್ಯ ರೂಪದ ಪಂದ್ಯ ಕೂಡ ಈ ಒಂದು ಕ್ರೀಡಾಂಗಣದಲ್ಲಿ ಜರುಗ್ತಾ ಇದೆ. ಅದು ಫಾಲ್ಕನ್ ಹಿರಿಯ ಆಟಗಾರರ ಜೊತೆಗೆ ಪೊಲೀಸರೊಂದು ಪ್ರದರ್ಶನ ಪಂದ್ಯಾಟವನ್ನು ಆಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಔಟರ್ ಮತ್ತ ಸೂಚನೆ ರವಾನೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ನಡುವೆ ಮ್ಯಾಡಿ ಹೋದರಿಯ ಆಘಾತವನ್ನು ಕಾಡ್ತಾ ಇದೆ. ಎರಡನೇ ಹೋದರಿ ಯಶಸ್ಸನ್ನು ಪಡ್ಕೊಳ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಲುಮ್ಯಾಕ್ ಯುನೈಟೆಡ್ ಚಾಲೆಂಜರ್ಸ್ ಹೊಸ ಆಟಗಾರ ನವೀನ ಅಂಕಣಕ್ಕೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಹಲೋ, ಪೊಲೀಸ್ ಸುಲಭನೆ ವಿರುದ್ಧ ಆಡುವಂತಹ ಫಾಲ್ಕನ್ನ ತಂಡ ಅಸ್ಮತ್ ಅಲಿ ಅವರ ನಾಯಕತ್ವದಲ್ಲಿ ಲತೀಫ್, ಸಲೀಂ, ಇರ್ಫಾನ್, ಅಬ್ದುಲ್ ಖಾದರ್, ಪ್ರದೀಪ್, ಮುತಾಬ್, ಮಾಫೀಜ್, ಶಶಾಂಕ್, ಅವಿ ಹಾಗೂ ಸಂದೀಪ್. ಒಂಟು ಓಟಗಳಿಗೆ ಅವಕಾಶವನ್ನು ಮಾಡಿಕೊಟ್ರು. ಒಂದು ಓಟಗಳ ಸೇರ್ಪಡೆ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ತನ್ನ ಮೊತ್ತ 16 ಓಟಗಳು. ಅಂತಿಮ ಹಂತದ 36 ಎಸೆತ 12 ಓಟಗಳು ಬರಬೇಕಾಗಿದೆ ಜಯಕ್ಕಾಗಿ. ಸುಲಭ ಜಯದ ನಿರೀಕ್ಷೆಯಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಟೌನ್ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ AKMS ತಂಡ. ಲೀಗ್ ಹಂತದ ಪಂದ್ಯಗಳು ಬಹಳಷ್ಟು ರೋಚಕ ರೋಮಾಂಚನಕಾರಿ ಮುಕ್ತಾಯವನ್ನು ಕಂಡ್ರೆ ಗೋಲ್ಡನ್ ಟ್ರೋಫಿ ಪಂದ್ಯಾಕೂಟದ ಕ್ವಾರ್ಟರ್ ಫೈನಲ್ ಪಂದ್ಯಾಟಗಳು, ನಿರೀಕ್ಷೆಯ ಸೆಮಿಫೈನಲ್ ಹೋರಾಟಗಳು ಏಕಮುಖ ಸಂಘರ್ಷವಾಗಿ ಸಮಾಪ್ತಿಯನ್ನು ಕಂಡಿತ್ತು. ಇನ್ನು ಫೈನಲ್ ಹೋರಾಟ ಅದ್ಯಾವ ರೀತಿಯ ಸಮಾಪ್ತಿಯನ್ನು ಕಾಣುತ್ತೆ ಅಂತ ನೋಡಬೇಕಾಗಿದೆ. ಮೂರನೇ ಓವರ್ನ ಚಾಲ್ತಿಗಾಗಿ ಮತ್ತೆ ಹೊಸ ಬೌಲರ್ ವಿತೇಶ್ ಅನ್ನು ಪರಿಚಯಿಸುವಂತಹ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಯುನೈಟೆಡ್ ಚಾಲೆಂಜರ್ಸ್. ಗತಿ ಪರಿವರ್ತನೆ ಜೊತೆಗೆ ನೆಗೆತಕ್ಕೆ ಅವಕಾಶವನ್ನು ಮಾಡಿಕೊಟ್ರು. ನಿಪ್ಪಾಗ್ತಾ ಇದೆ ಚೆಂಡು, ಪುಟಿತವನ್ನು ಕಾಣ್ತಾ ಇದೆ. ರೈಸಿಂಗ್ ಡೆಲಿವರಿ, ಫುಲ್ ಶಾಟ್ ಓಟವನ್ನು ದಾಖಲಿಸುವಂತಹ ಪ್ರಯತ್ನಗಳು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾವೆ. ನಿರೀಕ್ಷಿತ ಓಟಗಳಿಗೆ ಅವಕಾಶಗಳು ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ. ಡಾಟ್ ಬಾಲ್ ಸೇರ್ಪಡೆ ಅಂಕಿಅಂಶ ಪಟ್ಟಿಯನ್ನು ಕಾಣ್ತಾ ಇದೆ. ಅಲ್ಲಿ ಬಲಭಾಗದ VIP ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ನಲ್ಲಿ ಲೇಡೀಸ್ ಗ್ಯಾಲರಿ, ದಯಮಾಡಿ ಅಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಪುರುಷರು ಅಲ್ಲಿಂದ ವೆಕೇಟ್ ಮಾಡಿ. ನಮ್ಮ ಸದಸ್ಯರೆಲ್ಲ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದು ಲೇಡೀಸ್ ಗ್ಯಾಲರಿ ಮಹಿಳಾ ಪ್ರೇಕ್ಷಕರಿಗೆ ಮಾತ್ರ. VIP ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಅಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸದಸ್ಯರು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಲ್ಲೇ ಸ್ಥಳವನ್ನು ಬಿಟ್ಟುಕೊಡ್ಬೇಕಾಗಿ ಕೇಳಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾವೆ. ಧನ್ಯವಾದಗಳು. ಅವಕಾಶವನ್ನು ಮಾಡಿಕೊಟ್ರು. ತಡ ಮೊತ್ತ 17ಕ್ಕೆ ತಲುಪ್ತಾ ಇದೆ. ಬಹಳಷ್ಟು ನೀರಸ ಪಂದ್ಯ. ಚಾಲೆಂಜ್ ಜಾನ್ಸನ್ ಪಂದ್ಯಾಕೂಟವನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿದ್ರೆ ಈ ಪಂದ್ಯಾಕೂಟ ಸ್ವಲ್ಪ ಮಟ್ಟಿಗೆ ಕ್ರೀಡಾ ಪ್ರೇಕ್ಷಕತೆ ವಿರಳವಾಗಿಯೇ ಇದೆ. ಬಹುತೇಕ ಈ ಪರಿಸರ ಜನರ ಒಂದು ನಿರೀಕ್ಷೆಯ ತಂಡ ಜಾನ್ಸನ್ ಆರಂಭಿಕ ಹಂತದಲ್ಲಿ ಪಂದ್ಯಾಕೂಟದಿಂದ ನಿರ್ಗಮಿಸುವಂತಹ ವಿಚಾರವೇ ಕೂಡ ಪ್ರೇಕ್ಷಕರು ಕೂಡ ಕ್ರೀಡಾಂಗಣಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚಿನ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಜಮಾಯಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ. ಬಹಳ ಶೋತಮೃತ ಹೊಡೆತ ಡಿಪಕ್ಷ ಕವರ್ಸಿ ಭಾಗದಲ್ಲಿ ಸುರಕ್ಷಿತ ಗ್ಯಾಪ್ ಶಾಟ್. ಒಂಟಿ ಓಟ, ಎರಡನೇ ಓಟಗಳಿಗೆ ಅವಕಾಶವನ್ನು ಮಾಡಿಕೊಡ್ತಾ ಇದೆ. 2 ಓಟಗಳ ಸೇರ್ಪಡೆ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ತಂಡ ಮೊತ್ತ 20ಕ್ಕೆ ತಲುಪ್ತಾ ಇದೆ. ಜಯಕ್ಕಾಗಿ ಕೇವಲ 8 ಓಟಗಳು ಬರಬೇಕಾಗಿದೆ. ಫೈನಲ್
ಎಂಟ್ರಿ ಅವಕಾಶಕ್ಕಾಗಿ. ಬಹಳ ಶೋತಮರದ ಒಂದು ಹೊಡೆತ, ಸ್ಕ್ವೇರ್ ಲೆಗ್ ಸೀಮಾರೇಖೆ ಹೊರ ಭಾಗವನ್ನು ಕ್ರಮಿಸ್ತಾ ಇದೆ. ನವೀನ ಬಿರುಸಿನ ಒಂದು ಹೊಡೆತವನ್ನು ದಾಖಲಿಸಿದ್ದಾರೆ. ಟೆನ್ನಿಸ್ ಬಾಲ್ ನ 360 ರೀತಿಯ ಆಟವನ್ನು ಆಡಬಲ್ಲಂತ ಆಟಗಾರ ಸುಂದರತೆ ಒಂದು ಲೆಗ್ ಲಾನ್ಸ್ ಅನ್ನು ದಾಖಲಿಸಿದ್ರು. ಆ ರೋಟುಗಳ ಸೇರ್ಪಡೆ ಮುಖಾಂತರ ಕೇವಲ 2 ಓಟುಗಳು ಬರಬೇಕಾಗಿದೆ ಜಯಕ್ಕಾಗಿ. ನೆಟ್ ನೇರ ಹೊಡೆತವನ್ನು ದಾಖಲಿಸುವಂತಹ ಪ್ರಯತ್ನಗಳು ಬರ್ತಾ ಇದೆ. ಸುಲಭ ಕ್ಯಾಚ್ ಅನ್ನು ಅಂತಿಮ ಹಂತದಲ್ಲಿ ಅಶೋಕ ಪಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಹೋದರಿ ಆಘಾತವನ್ನು ಕಾಣ್ತಾ ಇದೆ. ಜಯಕ್ಕಾಗಿ ಕೇವಲ 2 ಓಟುಗಳು ಬರಬೇಕಾಗಿದೆ. ಸತತವಾಗಿ ಫೈನಲ್ ಟಿಕೆಟ್ ಅನ್ನು ಪಡ್ಕೊಳ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ರೇಣುಗೌಡರ ನೇತೃತ್ವದ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಬೆಂಗಳೂರಿನ ತಂಡ ಕಳೆದ ವಾರಾಂತ್ಯದಲ್ಲಿ ಒಂದು ಹೊಸ ಯಶೋಗಾಥೆಯನ್ನು ಬೆಂಗಳೂರಿನ ಪಿಣ್ಯದ 2ನೇ ಹಂತದ ಕ್ರೀಡಾಂಗಣದಲ್ಲಿ ಆ ಪಂದ್ಯಾಕೂಟಕ್ಕಾಗಿ ಒಂದು ಹೊಸ ಕ್ರೀಡಾಂಗಣವನ್ನು ಸಿದ್ಧಗೊಳಿಸಿ 49 ತಂಡಗಳನ್ನು ಆಹ್ವಾನಿಸಿ ಎಂಟ್ರಿ ರಹಿತವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪಂದ್ಯಾಕೂಟದ ಒಂದು ಯಶೋಗಾಥೆಯನ್ನು ಬರೆದಿರೋದು ಇತಿಹಾಸವನ್ನು ಸೃಷ್ಟಿಸಿದ್ರು. ಆ ತಂಡ ಈ ಋತುವಿನಲ್ಲಿ ಸತತವಾಗಿ ಫೈನಲ್ ಎಂಟ್ರಿಯ ಟಿಕೆಟ್ ಅನ್ನು ಪಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದೆ. ದಾವಣಗೆರೆ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಈ ಯಶೋಗಾಥೆ ಆರಂಭ ಕಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪಂದ್ಯಾಕೂಟ ಚಾಲೆಂಜ್ ಪಂದ್ಯಾಟವನ್ನು ಆಡಿದ್ರು. ಚಿತ್ರದುರ್ಗದ ಪಂದ್ಯಾಕೂಟದಲ್ಲಿ ಸೆಮಿಫೈನಲ್ ಪರಾಜಿತವನ್ನು ಕಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ತಂಡ. ಆ ಬಳಿಕ KR ಪುರದ ಪುನೀತ್ ಪಂದ್ಯಾಕೂಟದ ವಿಜಯ್ ಪ್ರಶಸ್ತಿಯನ್ನು ಪಡ್ಕೊಂಡ್ರು. ಆ ಬಳಿಕ ದಾವಣಗೆರೆಯ ಸಿದ್ದೇಶ್ವರ ಪಂದ್ಯಾಕೂಟದ ಫೈನಲ್ ಆಡಿದ್ದಾರೆ. ಜಾನ್ಸನ್ ಪಂದ್ಯಾಕೂಟದಲ್ಲಿ ಕ್ವಾರ್ಟರ್ ಫೈನಲ್ ಪರಾಜಿತವನ್ನು ಕಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ತಂಡ ಇವಾಗ ಫಾಲ್ಕನ್ ಗೋಲ್ಡನ್ ಟ್ರೋಫಿಯಲ್ಲಿ ಫೈನಲ್ ಕ್ಷಣಗಣನೆಗೆ ಕೇವಲ 1 ಓಟ ಬರಬೇಕಾಗಿದೆ. ರಿವರ್ ಶಾಟ್ ದಾಖಲಾತಿಯನ್ನು ಕಾಣಬಲ್ಲಂತಹ ಪ್ರಯತ್ನ. ಅಭಿ ಚಂದ್ರಶೇಖರ್ ನಿರೀಕ್ಷಿತ ಹೊಡೆತಗಳು ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ. ಅಪರೂಪಕ್ಕೊಮ್ಮೆ ಬ್ಯಾಟಿಂಗ್ ಅವಕಾಶವನ್ನು ಪಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಬ್ಯಾಟಿಂಗ್ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಬೆಂಗಳೂರು ಒಂದು ಬ್ಯಾಟಿಂಗ್ ಲೈನ್ ಬಹಳಷ್ಟು ಬಲಾಢ್ಯ ಆಟಗಾರರು ಹೊಂದಿಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬ್ಯಾಟಿಂಗ್ ಲೈನ್ ಅಪ್ ಇದೆ. ದಾವಣಗೆರೆ ಹಾಲಪ್ಪ ಆಡ್ತಾ ಇದ್ರು ಕೂಡ ಆಟಗಾರರಿಗೂ ಕೂಡ ಈ ಪಂದ್ಯಾಕೂಟದಲ್ಲಿ ಈವರೆಗೆ ಒಂದೇ ಒಂದು ಚೆಂಡನ್ನು ಎದುರಿಸುವಂತ ಅವಕಾಶಗಳು ಲಭಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ. ಮುಖಾಂತರ ಟೌನ್ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ AKMS ತಂಡ 2ನೇ ತಂಡವಾಗಿ ಫೈನಲ್ ಟಿಕೆಟ್ ಅನ್ನು ಪಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಭಿನಂದನೆಗಳು. ಅದೇ ರೀತಿ ಸೆಮಿಫೈನಲ್ ಪರಾಜಿತವನ್ನು ದಾಖಲಿಸ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಲುಮ್ಯಾಕ್ ಯುನೈಟೆಡ್ ಚಾಲೆಂಜರ್ಸ್ ಆಟಗಾರರಿಗೆ ಕೃತಜ್ಞತೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿಕೊಂಡು ಮುಕ್ತಾಯ ಕಂಡ ಪಂದ್ಯದ ಪಂದ್ಯಶ್ರೇಷ್ಠ ಪ್ರಶಸ್ತಿ